नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऑक्टोबर 2024चं रीडिंग पाहणार आहोत. या ऑक्टोबरमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि डिवाइनचा युनिवर्सचा तुम्हाला काय सल्ला आहे ते आपण पाहायचं आहे. त्यासाठी मी इथे 3 पाइल्स रेडी करणार आहे. पाइल नंबर 1, पाइल नंबर 2 आणि पाइल नंबर 3. आपण यांना राशींची चिन्ह देऊया. सो या 2 राशी आहेत त्या पाइल नंबर 1 साठी कन्सिडर करूया. मेष रास आणि मिथुन रास. मिथुन आणि मेष, तुळा आणि मीन ही पाइल नंबर 1 साठी आहे. पाइल नंबर 2 साठी वृश्चिक रास आहे. कन्या, धनु आणि मकर. पाइल नंबर 3 साठी कुंभ, सिंह, वृषभ आणि कर्क. पाइल नंबर 3 साठी आहे. ह्यांची चित्र पाहूया आपण. पाइल नंबर 1 हे द मदर ही एनर्जी आहे, द मदरची एनर्जी. आपण याला क्रिस्टल देऊया. व्हाईट ॲगेट. पाइल नंबर 1 साठी व्हाईट ॲगेट हा क्रिस्टल आहे. पाइल नंबर 2चं चित्र पाहूया. द किंग हे चित्र आहे पाइल नंबर 2 साठी. यासाठी आपण टायगर आय हा क्रिस्टल देऊया. पाइल नंबर 2 साठी टायगर आय. पाइल नंबर 3 साठी चित्र आहे द विजन. द विजन. ॲमेथाइस्ट हा क्रिस्टल देऊया आपण पाइल नंबर 3 साठी. सो या चित्रांवरून किंवा मग क्रिस्टलवरून किंवा राशीच्या चिन्हांवरून सिलेक्ट करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहेत त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल. सो 2024 ऑक्टोबरचे रीडिंग आपण आज करणार आहोत. चला सुरुवात करूया. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. तुमचं कार्ड मदरचं आहे आणि क्रिस्टल आहे व्हाईट ॲगेट आणि राशींची चिन्ह आहेत मीन रास, मिथुन रास, मेष रास आणि तुळा रास. सो तुम्हाला हे मदरचं कार्ड आलेलं आहे मेन. सो ही थीम आहे. मदर हे काय आहे? नर्चरिंग आहे. आई असते ती नर्चर करते, काहीतरी बाळाला जन्म देते. सो कुठल्या तरी गोष्टीची नवीन उत्पत्ती करणं, जन्म देणं एखाद्या गोष्टीला किंवा एखादी काहीतरी गोष्ट म्हणता येईल की, आणि ते एक प्रकारचं क्रिएशनच आहे ना. आई जेव्हा बाळाला जन्म देते ते एक प्रकारचं क्रिएशन आहे. सो असं काहीतरी मे बी तुम्ही तुमच्या या ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात करणार असाल. कदाचित एखादा बिझनेस किंवा एखाद्या नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मे बी तुम्हाला येणार असेल किंवा नवीन कुठल्या तरी गोष्टीची उत्पत्ती, एखादा नवीन रिलेशनशिप असेल. कारण आईचं आणि बाळाचं हे रिलेशनशिप असतं. सो एखादं नवीन रिलेशनशिप तुम्ही सुरू करणार असाल किंवा असलेलं रिलेशनशिप नर्चर करणार असाल. कारण नर्चरिंग क्वालिटी काय? संगोपनाची क्वालिटी आहे. मग संगोपन हे फक्त बाळाचंच नाही तर संगोपन ही ऊर्जा आपण कुठलंही एखादं बिझनेस स्टार्टअप असेल किंवा काही असेल, जे आपण आपली इच्छा वापरून एखादी गोष्टची नवनिर्मिती करतो. सो एक सुरुवातीचे दिवस आपण त्यासाठी सगळ्या आपले रिसोर्सेस लावतो. जे काही आपली स्वतःची मेहनत तर असतेच, पण इतर जे काही त्या गोष्टीसाठी लागणारे रिसोर्सेस आहेत ते आपण त्या गोष्टीसाठी वापरतो. ती नर्चर करतो, त्याची काळजी घेतो, कुठे त्याला काही प्रॉब्लेम होऊ नये. जसं एक प्रकारे आई आपल्या बाळाचं नर्चरिंग करते त्याप्रमाणे. सो ह्या
कार्डवरून तरी मला असं वाटतं की कदाचित तुम्ही या महिन्यामध्ये काहीतरी नवीन एखाद्या गोष्टीला जन्म देणार आहात, नवीन कुठली तरी गोष्ट सुरू करणार आहात, किंवा असलेली एखादी गोष्ट असेल की त्याला नर्चर कराल, किंवा जे काही आहे करिअर असेल तर त्यामध्ये एखादी नवीन गोष्ट आणण्याचा प्रयत्न कराल, किंवा काहीतरी क्रिएटिव्ह कराल. कारण हे आई जी जन्म देते एखाद्या बाळाचं, एखाद्या सोल जेव्हा जन्म घेतं, ती एक प्रकारे क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. सो ही एक एनर्जी मला ह्या कार्ड्समधून दिसते. इतर कार्ड्स काय सांगतात ते पाहूया. सॉरी, बफेलो. सो बफेलोची एनर्जी काय सांगते ते पाहूया. सो बफेलोची एनर्जी ते काय सांगते की बफेलो सीज चॅलेंजेस, हार्डशिप और द बम्प इन द रोड ॲज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर अपलिफ्टमेंट. सो इथे एक प्रकारे, आणि हे अर्थ इलेमेंट आहे. सो अर्थ इलेमेंट असल्यामुळे प्रॅक्टिकॅलिटी आली, ग्राउंडेडनेस आला. सो एक प्रकारे काही बाबतीमध्ये काहीतरी मी म्हटलं ना, एखाद्या नवीन गोष्टीवरती तुम्ही काम करत असणार आणि त्यासाठी एक प्रॅक्टिकॅलिटी वापरणं, कष्ट घेणं, एखादी गोष्ट नवनिर्मिती, जसं जमिनीवरती काय झाडं वाढतात, किंवा अर्थ इलेमेंट हे प्रोडक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे की झाडं वाढतात, त्या झाडांपासून आपल्याला उत्पन्न मिळतं. आपल्याला अर्थ इलेमेंट ह्या अशा गोष्टी दाखवतो की ज्याच्यापासून आपल्याला रिसोर्सेस मिळतात. सो तुमच्या आयुष्यामध्ये मे बी काहीतरी रिसोर्सेस मिळवण्यासाठी तुम्ही एक प्रॅक्टिकॅलिटी वापरणार आहे, चॅलेंजेस फेस कराल, किंवा मेहनत घ्याल, असं ह्या एनर्जीवरून दिसतं. मुळात अर्थ इलेमेंटचा आपण विचार केला ना, तर म्हणजे जे पृथ्वीवरती असलेले, जमिनीवरती असलेले वावरणारे सगळे आपण मनुष्य, प्राणी सगळेच एक प्रकारे सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्यामध्ये एक सर्वायवल इन्स्टिंक्ट असतं की त्या परिस्थितीमध्ये उपजीविका करणं, काहीतरी मिळवणं, पिकवणं, त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करणं, आपल्यावरती जे अवलंबून आहेत त्यांचं पोषण करणं. सो हे जे अर्थ इलेमेंट आहे त्याप्रमाणे की एक थोडंसं आपल्यामध्ये भीती असतात, आपल्या ठराविक सवयी असतात, काही म्हणता येईल की सॉरी प्राणी असतात, समूहामध्ये सपोर्टिव्ह असतात, एकमेकांवरती डिपेंडन्सी आहे. सो हे अर्थ इलेमेंटचे गुणधर्म आहेत. सो अशा प्रकारे मला असं वाटतं की ही जी एनर्जी आहे ना, ही एनर्जी जी संगोपनाची आहे, मदरची आहे, जी संगोपनाची आहे, जी आपल्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या सर्वायवलसाठी, आपल्यावरती जे डिपेंड आहे त्यांच्या सर्वायवलसाठी काहीतरी करत राहणं, आपले एक्स्ट्रीम एफर्ट्स वापरणं. सो ही प्रॅक्टिकॅलिटी मला इथे दिसते. दुसरे कार्ड्स पाहूया आपण. मून मेसेज काय तो पाहूया. साधारणतः ओरॅकल कार्डहून आपल्याला या ऑक्टोबर महिन्याची थीम कळेल. डेफिनेटली दिसते की काहीतरी नवीन तुम्ही करणार आहात. वर्क थ्रू युअर फिअर्स, न्यू मून इन स्कॉर्पिओ. वृश्चिकेचा चंद्र. सो वृश्चिक राशीमध्ये चंद्र मुळातच ती पोझिशन चंद्राला चांगली नाही, अष्टमामध्ये पडते वृश्चिक रास, आणि वृश्चिक ही चंद्राची नीच रास आहे. सो कुठे चंद्र काही प्रमाणात घाबरलेलाच असतो, तो एक अस्थिर असतं आपलं मन. सो इथे तुम्हाला ह्या मूनचा मेसेज आहे तुम्हाला की या तुमच्या भीतीमधून, आणि मुळात मी म्हटलेलं अर्थ इलेमेंट आहे. अर्थ इलेमेंट म्हटलं की सर्वायवल आलं की तुम्हाला सर्वाईव्ह करायचे. सो काही चॅलेंजेस तुम्हाला फेस करायला लागतात, काही भीतींना तुम्हाला सामोरे जावं लागतं. सो इथे हा मेसेज आहे की वर्क थ्रू युअर फिअर्स. दुसरा हा मेसेज दिसतो आहे, न्यू मून इन ॲक्वेरियस, ब्रिंग लव्ह इन टू द सिच्युएशन. सो
ॲक्वेरियसची कालपुरुष कुंडली म्हणजे 11व्या स्थानामध्ये. 11वं स्थान आपल्या पब्लिक एक्सप्रेशन्स आहेत. आपलं विश्व काय आहे, आपले कॉन्टॅक्ट्स किती आहेत, आपलं फ्रेंड सर्कल काय आहे, या सगळ्या दर्शवणार आहे. सो इथे मे बी त्यांच्याशी कनेक्ट व्हा, एक त्यांच्यामध्ये शेअरिंग करा, अशी एखादी ही एनर्जी आहे. सो आपण डिटेलमध्ये पाहूच, पण हे असं दिसतंय. रून ड्रॉ करूया. सोवेलो रून हे सूर्याचं ऋण आहे. सो सूर्य म्हणजे पॉवर. सो याचे कीवर्ड्स पण असे आहेत की रून ऑफ ग्रेट पॉवर, होलनेस, लाईफ फोर्सेस, द सन्स एनर्जी, लाईट, गुड हेल्थ, सक्सेस, जॉय, क्लॅरिटी अँड हिलिंग टू अ सिच्युएशन. ड्रॉ ऑन युअर क्रिएटिव्हिटी अँड इनहेरंट स्किल्स अँड टॅलेंट्स टू स्ट्रेंथन युअर सूट्स. आणि ह्याला कुठलंही रिव्हर्स मिनिंग नाही. सो ही पॉवर खूप चांगली आहे तुमच्या स्प्रेडमध्ये या महिन्यासाठी. असं दिसतं आहे की इथे बऱ्या प्रकारची क्लॅरिटी तुम्हाला मिळणार आहे. आणि सूर्य हा राईज होतो, दर दिवशी सूर्य राईज होतो, आपल्या लाईफला आपल्या सर्वांना प्रकाशित करतो. सो काहीतरी एक नवीन राईज करणारा, तुम्ही काहीतरी एक नवीन सुरू करणार आहात, हे असं यावरून दिसतं. आपण तुमची एक चक्राची पण हे बघूया. मला असं वाटतं परत एकदा शफल करावे. वॅनिटी, थ्रोट चक्रा विथ वॅनिटी. थ्रोट चक्र वॅनिटीचा अर्थ एक प्रकारे एखाद्या वेळी ज्या भौतिकतेमधून म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळते, ॲबंडन्स आहे, आपल्या आयुष्यामध्ये संपन्नता आहे, पण त्या संपन्नता उपभोगताना थोडंसं आपण त्यामध्ये गुंतून न राहणं, त्याचा उपभोग घेणं पण गुंतून न राहणं, एक म्हणता येईल की थोडासा एक त्याच्यापासून डिटॅच होण्याची सुद्धा एक म्हणतात ना, कुठल्याही दुःखामध्ये पण बुडून राहू नका किंवा सुखामध्ये पण गुंतून राहू नका. ही तशा प्रकारची आहे की तुम्ही जितकं भौतिकतेमध्ये आपण गुंतून राहते ते स्थिर नाही आहे. जेव्हा दुःखाचे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा कालांतराने सुखसुद्धा येणारच असतं, कारण हा सुखदुःखाचा खेळ असतो आपलं आयुष्य म्हणजे. सो हे जे आहे ना, हे भौतिकता ही एक प्रकारची वॅनिटी आहे, हा रिकामेपणा, पोकळपणा आहे एक प्रकारची. सो या कार्डचा असा मेसेज आहे थ्रोट चक्र विथ वॅनिटी की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अशी संपन्नता येते तेव्हा ती उपभोगताना एकतर आपल्याला ग्रॅटिट्यूड पे करणं गरजेचं आहे की ज्या परमेश्वराच्या कृपेने आपल्याला हे चांगले दिवस आहे. सो त्या ग्रॅटिट्यूडमुळे काय होतं, आपले पाय जमिनीवरती स्थिर राहण्यामध्ये, ग्राउंडेड राहण्यामध्ये आपल्याला मदत होते. दुसरं म्हणजे या अधिभौतिकतेमध्ये कुठल्याही बाबतीमध्ये गुंतून न राहणं हे जास्त योग्य असं हे सांगणारं हे कार्ड आहे. प्लॅनेटरी एनर्जी पाहूया. दोन्ही कार्ड फ्लिप झाले तर दोन्ही कार्डचा विचार करू आपण. सॅटर्न इन स्कॉर्पिओ, इनहेरिटन्स. सॅटर्न इन स्कॉर्पिओ इनहेरिटन्सची एनर्जी आहे. इनहेरिटन्सचा लाभ होऊ शकतो कारण अष्टम स्थान आहे. स्कॉर्पिओ ही कालपुरुष कुंडलीमध्ये अष्टम स्थानात पडते रास. सो अष्टम स्थान हे कमी श्रमापासून लाभ देणारं स्थान आहे. सो तिथे शनी आहे आणि मुळात अष्टम स्थान हे पापस्थान आहे आणि पापस्थानामध्ये काही वेळा हे पापग्रह चांगली फळं देतात असे, म्हणजे तिथली जी निगेटिव्हिटी आहे ना ती कमी होते असं म्हणता येईल. जसं पापग्रह एखाद्या चांगल्या ठिकाणी जर असेल, समजा फर्स्ट हाऊसला असेल किंवा काय, फिफ्थ हाऊसला, धर्मस्थानात किंवा काय, तर तिकडचे जे गुण असतात ना, चांगले गुण, तेही कमी करतात. सो पापस्थानामध्ये जर ते असतील तर ते पापस्थानामधली जी निगेटिव्हिटी ती कमी होते, त्यातून काही वेळा लाभ होतात
असं. सो अष्टम स्थान हे कमी श्रमापासून मिळणाऱ्या लाभाचं आहे. सो कदाचित तुम्हाला अचानकपणे एखादा धनलाभ होण्याचे चान्सेस किंवा इनहेरिटन्सचे चान्सेस आहेत, कारण हे स्थान इनहेरिटन्स दाखवतं, वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा किंवा काय. नंतर दुसरं आहे ते मार्स इन लिओ, इगोटिझमची एनर्जी. आता मार्स आणि लिओ, मार्स मंगळ आहे, सो अग्नितत्वाचा ग्रह आहे, आणि लिओ ही रास सूर्याची आहे, सूर्य हा सुद्धा अग्नितत्वाचाच आहे. सो इथे थोडंसं एक डबल पॉवर आहे. सो काही वेळा लिओचे जे गुण आहे, तर लिओ म्हटलं की गर्व आहे थोडा, सिंह रास ही गर्व आहे. सो सूर्याची रास आहे, प्रखरता आहे त्यामध्ये. सो मार्स या सगळ्या गोष्टींची वाढ करतो, धडक देतो. सो काही वेळा थोडासा इगोटिझम आपल्या स्वभावात येणार नाही याची काळजी घ्यावी, असा कुठेच तरी इथे मेसेज आहे. दुसरं म्हणजे मर्क्युरी इन पायसेस आहे, इन्स्पिरेशन. पायसेस ही 12व्या स्थानामध्ये आहे, कालपुरुष कुंडलीमध्ये. 12वं स्थान हे सगळ्या अडथळ्यांचं आहे, पण 12वं स्थान हे युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचं आहे. आपल्यामधल्या आपल्याला माहीत नाही आहेत अशा काही आपले टॅलेंट्स असतात, काही मिस्टिकल पॉवर्स असतील आपल्यामध्ये, तर त्यामध्ये आहे. सो बौद्धिकदृष्ट्या बुद्धीचा ग्रह आहे तो तिथे पायसेसमध्ये, मीन राशीमध्ये, असं दाखवतो की काही बाबतीमध्ये त्या गोष्टीचं नॉलेज होणं, आपल्या बुद्धीचा वापर आपण कदाचित त्या दृष्टीने करणं, काही मिस्टिकल गोष्टींचं ज्ञान घेण्यासाठी किंवा काय, त्या गोष्टींचे एखादे इन्साईट्स मिळणं. कदाचित हे युनिव्हर्सल डाउनलोड्स असतात, सायन्स अँड सिंक्रोनिसिटी, ते मॅसेजेस असतात युनिव्हर्सचे, स्पिरिट्सचे मॅसेज, त्याचं डाउनलोड मिळणं, अशा प्रकारची सुद्धा इथे ही एनर्जी आहे. टी लिव्स काही आपण ड्रॉ करूया. करिअर, तुमच्या करिअरच्या बाबतीत बरेचसे तुम्हाला चेंजेस झालेले पाहता येतील. मंथ कोणता आहे तो बघूया. जून महिना आहे, किती आहे. सो कदाचित 6 आठवड्यांमध्ये किंवा काही एखाद्या महिन्याच्या 6 तारखेला, या पुढच्या 6 तारखेला, असं काहीतरी, असंही आपण म्हणू शकतो. किंवा काही बाबतीत ऑक्टोबरमध्ये तुम्ही जे काही सुरू करणार आहात, कदाचित तुम्हाला जूनमध्ये त्याचे रिझल्ट्स पाहायला मिळतील, असं काही आपण याचा विचार करू शकतो. एक्स, फोर्सेस वर्किंग अगेन्स्ट यू, हे कार्ड आहे. वॉल, मिसअंडरस्टँडिंग. ब्रोकन ब्रिज, अनसक्सेसफुल आउटकम टू अ प्रॉब्लेम. लेग, स्टेपिंग इन टू न्यू एक्सपिरियन्स. सो डेफिनेटली इथे मदरची एनर्जी, मी तुम्हाला म्हटलं ना की काहीतरी तुम्ही नवीन सुरू करणार. आणि जेव्हा तुम्ही नवीन चेंजेस किंवा नवीन सुरुवात असते एखाद्या वेळी, तेव्हा सुरुवातीला काही बाबतीमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स फेस करावेच लागतात. सो एक प्रकारची इथे थोडीशी मनाची तयारी आपली आधीच आपण करून घेतली की ते एका अर्थी आपल्याला ते फायदेशीर होऊ शकतं. थोडा मी जरा अँगल चेंज करते, त्या कार्ड्सचा प्रॉब्लेम होईल दिसताना. ओके, टॅरो कार्ड्स पाहूया काय सांगतात. द एम्पररचं कार्ड आहे. सो एम्पररचं कार्डच पहिलं आलं आहे तुम्हाला. आता एम्परर मुळात एखादी गोष्ट, एखादी आयडिया आहे, एखाद्या गोष्टीवरती तुम्ही काम करताय, ती सॉलिडिफाय करणे, त्याला मूर्त रूप देणे, हे एम्परर दाखवतो. 10 ऑफ कप्स. आणि ती अशी आयडिया असणार आहे की ती पुढे जाऊन तुम्हाला फुलफिलमेंट देणार आहे. कदाचित त्या गोष्टीची सुरुवात, कदाचित ती गोष्ट तुम्हाला तुमच्या मनामध्ये बराच काळ एक होती, तग धरून होती, आणि आता तुम्ही ती एक प्रकाशात येणार आहे. कुठेतरी तुम्ही ती बाहेर एक एक्सप्रेस
म्हणतात ना की हे एक प्रकारचे एक्सप्रेशन्स आहेत, फुल एक्सप्रेशन्स. तुम्हाला एक फ्रीडम आहे एक्सप्रेशनचं. अशी एखादी आयडिया होऊ शकेल ही एखादी की ज्याच्यावरती तुम्ही काम करणार आहात, एक फर्म काहीतरी तुम्ही त्याचं फाउंडेशन, तर एम्पायर इज अ फाउंडेशन. सो असं एखादं फाउंडेशन तुम्ही क्रिएट करणार आहात की त्या गोष्टीला तुम्ही एक एक्सप्रेशन देणार आहात. कदाचित तुम्ही ती बाहेर आणाल, लोकांपुढे आणाल, असं काहीसं. सो इंद्रधनुष्य आहे. इंद्रधनुष्य हे आकाशात सर्वांना दिसतं, ती लपून राहणारी गोष्ट नाही आहे. सो ही एखादी तुमच्या मनामध्ये असलेली बराच काळ रेंगाळलेली एखादी आयडिया असू शकते की ज्याला आता तुम्ही मूर्त रूप देणार आहात असं दिसतंय. सो मदरची एनर्जीसुद्धा तेच सांगते ना एक प्रकारे, की आई 9 महिने आपल्या पोटामध्ये बाळ आणि नंतर मग त्या बाळाचा जन्म होतो. सो बराच काळ ती गोष्ट कदाचित तुमच्या मनामध्ये असेल. एखाद्या करिअरमध्ये तुम्हाला काहीतरी नव्याने इंट्रोड्यूस करायचं असेल किंवा करिअरच कदाचित तुम्हाला एक वेगळी वाट घ्यायची असेल. एखाद्या इन्स्पिरेशन्स कार्डवरती समोरच आहे. सो तुम्हाला काहीतरी हटके एखादी गोष्ट जे तुमच्या मनामध्ये आहे, एक एक बुद्धीचा वापर केलेला आहे तुम्ही, ती मर्क्युरी इन पायसेसची एनर्जी असं दाखवते की तुमचं ज्ञान, कारण पायसेस ही गुरुची रास आहे, तुमचं ज्ञान वापरून, तुमची बुद्धी वापरून काहीतरी तुम्ही नवीन गोष्ट तुमच्या करिअरमध्ये आणणार आहात असं इथे दिसतं या 2 कार्डवरून तरी. तर लवर्स अकाउंट हे चॉईस सांगतं आणि ही गुड चॉईस असणार आहे तुमची. कदाचित बऱ्याच गोष्टींमधून तुम्ही एखादी चॉईस कराल असंही असू शकतं. बऱ्याच ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असतील, त्यातून तुम्ही एखादी चॉईस कराल. कारण ही चॉईस हे अशी असणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन बरेच इमोशनल सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. ही अशी एखादी चॉईस आहे. ही डिवाइनली गायडेड पण आहे असं इथेच एंजल्स आहेत त्यामध्ये. सो डिवाइनली गायडेड आहे. तुम्हाला एक सपोर्ट आहे किंवा कोणाचा तरी एखाद्या व्यक्तीचा सपोर्ट आहे तुम्हाला. एखादी इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहे, त्याचा सपोर्ट आहे तुम्हाला आणि त्याच्या मदतीने तुम्ही काहीतरी नवीन चेंजेस आणण्याचा प्रयत्न करणार आहात असंही कार्ड सांगतं. पॉझिटिव्ह पिरियड आहे एखादी नवीन गोष्ट सुरू करण्याचं, जे सनचं कार्ड सांगतं की इनफॅक्ट प्रवास जरी तुम्हाला करायचा असेल किंवा काय, तर त्यालासुद्धा हा पॉझिटिव्ह पिरियड आहे. कुठल्याही गोष्टीला नवीन एखाद्या गोष्टीचं फाउंडेशन रचण्यासाठी ही सकारात्मकता आहे. द सन इज ॲफर्मेशन. एखादी तुम्हाला क्रिएटिव्हली एक्सप्रेस करायचं आहे, काहीतरी क्रिएटिव्हली काही करायचं असेल, कारण पंचमाचा ग्रह आहे सूर्य, पंचम स्थान. सो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं आहे. इनफॅक्ट सूर्याची एनर्जी आहे इथे आणि द मदरचं कार्ड आहे. सो तुम्हाला तुमच्या संततीच्या बाबतीतसुद्धा एखादी चांगली गोष्ट ऐकायला मिळेल, एक चांगली न्यूज मिळेल. त्यांच्या शिक्षणाबाबत, त्यांच्या पंचम स्थान आहे, विद्येचं स्थान आहे. सो शिक्षणाबाबत त्यांच्या किंवा त्यांनी काहीतरी अचीव केलेलं आहे, त्यांच्या अचीवमेंट संबंधी तुम्हाला कळून येईल कदाचित असं मला दिसतंय. कारण द एम्परर हे संस्था आहे, ऑर्गनायझेशन आहे, एस्टॅब्लिश संस्था, शाळा वगैरे सगळ्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स इन कंजंक्शन टू सनचं कार्ड असं दाखवतं. त्यांच्या शाळेतून एखादी चांगली न्यूज मिळेल किंवा त्यांना त्यांच्या शाळेमध्ये किंवा त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये त्यांना नावाजलं जाईल, काहीतरी रेकॉग्निशन मिळेल असं हे कार्ड दाखवतं. द किंग ऑफ वॉन्ड. तुम्ही जे काय सुरू करणार आहात किंवा काय आहे ते एक क्रिएटिव्हली असणार, तुम्ही कॉन्फिडेंट असणार आहात त्या बाबतीमध्ये. तुम्ही स्वतःला एक्सप्रेस करताना कॉन्फिडेंट, एक माइंड तुमचं बिझनेस माइंड असणार. करिअरमध्ये जर तुम्ही काही करणार आहात तर तुम्ही त्यावरती तुमची विल पॉवर चांगली असणार आहे. तुमची विल पॉवर, कुठल्याही प्रकारचे कष्ट करण्याची तुमची तयारी असणार आहे. दुसरं, क्रिएटिव्हली तुम्ही तुमचे क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स छान असणार आहेत असे दाखवतो. आणि सन इन किंग ऑफ वॉन्ड हे कॉम्बिनेशन मला असं दाखवतं की जे काही तुम्ही कराल ना त्याला एक प्रकारे ना वास्ट ऑडियन्स असेल.
म्हणजे भव्य दिव्य, किंवा कारण सन हे जे आहे ना, सन म्हणा, लिओ रास आहे सूर्याची, सूर्याचा प्रकाश लपत नाही, अगदी सर्वत्र पसरतो. सो जे काय आहे ना ते मास लेवलला तुम्ही करणार आहात. काहीतरी त्याचं आहे की ते बऱ्याच लोकांच्या लक्षात येण्यासारखं असेल. जे काही तुमचे एक्सप्रेशन्स असतील, क्रिएटिव्ह एक्सप्रेशन जे काही तुम्ही आहे ना, जे नवीन तुम्ही सुरुवात करणार आहात ते बऱ्याच लोकांना अफेक्ट करणार असेल, इन्फ्लुएन्स करणारं असू शकतो. कारण कप्स आहेत, इमोशन्स आहेत. सो बऱ्याच लोकांच्या भावनांना, विचारांना इन्फ्लुएन्स करणार असू शकतो असंही दिसतं. कॉन्फिडंट असणार आहात तुम्ही त्या गोष्टीमध्ये. तुमचं माइंड, तुम्ही प्लॅन असणार आहात. कारण किंग ऑफ वॉन हा एखाद्या ऑर्गनाईज पद्धतीने एखादी गोष्ट करणे, प्लॅनिंगमध्ये करणे, सगळ्या गोष्टीचा एक लाँग टर्म बेनिफिट्स, लाँग टर्म विजन ठेवून एखादी गोष्ट करणारी ही ऊर्जा आहे किंग ऑफ वॉनची. आणि द लास्ट कार्ड द किंग ऑफ पेंटॅकल्स आहे. सो त्याचे पुरेपूर 2 किंग्स आहेत तुमच्या स्प्रेडमध्ये. सो पुरेपूर ऑथॉरिटी चांगली आहे. एम्परर आणि सन आहे. सो जे काही तुम्ही सुरुवात कराल ना या ऑक्टोबर महिन्यापासून, किंवा ज्याच्यावरती तुम्ही कष्ट घेणार त्याला सक्सेस डेफिनेटली. किंग ऑफ पेंटिकल हे अल्टिमेट सक्सेस आहे. तुम्हाला फायनान्शियल सक्सेस किंवा मटेरियल गोष्टींमध्ये सक्सेस. कारण इथे ही पेंटॅकल्स आहे, भौतिकता आहे, अर्थ इलेमेंट आहे. सो ही जी काही चॉईस तुम्ही करणार आहात यावेळी ती तुम्हाला अल्टिमेट सक्सेस देणार आहे. सगळ्या प्रकारचे पोझिशन्सच्या बाबतीत तुम्हाला खूप चांगले आहेत. मटेरियल पोझिशन्स, फायनान्शियल गेन्स या दृष्टीने ही पोझिशन चांगली आहे. बॉटम ऑफ द डेकचा विचार केला तर 2 ऑफ स्वोर्ड आहे. सो 2 ऑफ स्वोर्ड हे कार्ड तुमच्या डिसिजन्समध्ये तुम्ही फर्म असणार आहात असं दिसतंय. 2 ऑफ स्वोर्ड सांगतं की तुम्ही जे काही डिसिजन्स या काळात घ्याल त्यामध्ये फर्मनेस असणार आहे. म्हणजे कसं दोन्ही बाजूचा विचार करून, दोन्ही एनर्जीज आहेत, ही मस्क्युलिन आणि फेमिनाईन दोन्ही एनर्जीचा संगम असं म्हणता येईल. एक मिनिट, एक कार्ड दिसत नाही आहे तुम्हाला. बॉटम ऑफ द डेक 2 ऑफ स्वोर्डचं कार्ड. एक प्रकारे ही एनर्जी मून इन लिब्राची आहे, कंपॅनियनशिपची आहे एनर्जी. मून इन लिब्रा, तो लिब्रा ही रास बॅलन्सची रास आहे. आणि तुळा राशीतला चंद्र म्हणजे तुमचं माइंड बॅलन्स आहे. सो दोन्ही बाजूचा विचार करून आणि जे निर्णय असाल त्याच्यावरती फर्म असणार तुम्ही, त्यामध्ये चेंजेस नाही. निर्णय घेताना मुळात तुम्ही तुमची पूर्ण प्रॅक्टिकॅलिटी वापरणार आहे. कारण किंग ऑफ वॉन हा प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलही वापरणार, बिझनेस माइंड वापराल, दूरदृष्टी वापराल, लाँग विजन वापराल तुम्ही तुमचं. आणि जे काही डिसिजन्स आहेत ते फर्म आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही अलाइन करण्याचा प्रयत्न कराल सगळ्या. कारण इथे कुठेही खवळलेलं पाणी नाही आहे या चित्रामध्ये. कुठेही दाटलेले ढग नाही आहेत. ठीक आहे, सगळ्या गोष्टी अलाइन आहेत. सो मनामध्ये प्युअरिटी आहे. सो जे काही तुमचे जे एम असेल ते प्युअर असेल, की त्यामध्ये कुठेही ट्रिकरी नाही आहे किंवा काही जे काही आहेत ना ते तुमचे जे एफर्ट्स असणार आहेत ना प्युअर असणार आहेत एफर्ट्स. त्यामुळे तुमचे विचार हे प्युअर असणार आहेत त्या बाबतीत जे काही तुम्ही विचार कराल प्लॅनिंग करताना त्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी असणार आहे. कसं काय करायचं, कसं मॅनेज करायचं, कधी कुठले स्टेप्स घ्यायचे, या सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही फर्म असणार आहात, फर्म डिसिजन घेणार आहात असं दाखवतं हे कार्ड्स. सो ऑक्टोबर महिना हा बऱ्याच बाबतीमध्ये छान आहे. करिअरच्या बाबतीमध्ये खूप छान आहे. कदाचित तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये जे सुरू कराल ते जूनपर्यंत तुम्हाला त्याचे जास्त परिणाम दिसतील. मिसअंडरस्टूड, स्टेपिंग इन टू न्यू एक्सपिरियन्स, अनसक्सेसफुल आउटकम टू अ प्रॉब्लेम हे एक प्रकारे. आणि दुसरं म्हणजे फोर्सेस वर्किंग अगेन्स्ट यू, ही सगळी कार्ड्स तुम्हाला इनिशियल स्टेजला तुम्हाला येणारे जे प्रॉब्लेम्स असतात, जे कुठल्याही नवीन सुरुवात करताना आपण फेस करतो हे दाखवतं. पण इनफॅक्ट टॅरो कार्डमध्ये कुठलेही निगेटिव्ह कार्ड्स नाही आहेत हे मला सांगायचं आहे. सो हे प्रॉब्लेम तितकेसे हेवी नाही आहेत. हे मायनर प्रॉब्लेम्स असतात, छोटे मोठे प्रॉब्लेम्स असणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही एक मनाची तयारी करायची की एक सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची किंवा कुठल्याही बाबतीमध्ये आपण आपल्या जे एम आहे, ध्येय आहे त्यापासून हटणार नाही याची एक काळजी घ्यायची. आणि मुळात सनची एनर्जी, मार्स इन लिओ आहे.
सो इथे तुम्ही पूर्ण तुमची क्षमता, तुमचे पूर्ण स्ट्रेंथ तुम्ही वापरणार आणि ग्रहांची तुम्हाला एक जोड आहे. सो पाईल नंबर 1, हा ऑक्टोबर महिना तुम्हाला खूप छान करिअरच्या दृष्टीने असणार आहे. जे काय हाती घ्याल ते खूप चांगल्या रीतीने त्याला फायनल आउटपुट सक्सेस आहे. तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2, तुमचं रीडिंग स्टार्ट करू आपण. तुमच्या राशींची चिन्ह आहे मकर रास, कन्या रास, वृश्चिक रास आणि धनुरास. क्रिस्टल आहे टायगर आहे आणि तुमचं कार्ड जे आहे ना तर द किंग आहे. सो द किंग हे आर्किटाईप आहे. सो ही सेंट्रल आयडिया असू शकते तुमच्या स्प्रेडची तुमच्या ऑक्टोबर महिन्याची. किंग इज अ रूलर. तर कदाचित तुम्ही या ऑक्टोबर महिन्यात रूल करणार आहात किंवा काहीतरी लीड कराल. लीडर आहे किंग इज अ लीडर. तो कमांड देतो. सो किंग या आर्किटाईपचा जर आपण विचार केला तर आपण असं म्हणू की किंग आहे की त्याच्याकडे सत्ता आहे, सगळं आहे, सगळे रिसोर्सेस आहेत आणि पॉवर आहे एक प्रकारची की तो हवं ते करू शकतो. त्याच्या ज्या राज्यामधली प्रजा आहे त्या प्रजेसाठी तो खूप चांगल्या सुखसोयी निर्माण करू शकतो. त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या सुखी जीवनासाठी प्रयत्न करू शकतो. किंवा मग हा एखादा असा रूलर असू शकेल की जो प्रजेला नाहक त्रास देतो आहे किंवा त्यांना मॅन्युप्युलेट करतो आहे किंवा काय, फक्त आपल्या एक इच्छेसाठी किंवा काय. सो या किंगचे एक प्रकारे 2 ॲस्पेक्ट म्हणता येईल. या आर्किटाईपचे 2 ॲस्पेक्ट आहेत. एक आहे तो दोघंही रूल करतायत आपल्या राज्यावरती, आपल्या प्रजेवरती, पण एकाचा ॲटिट्यूड वेगळा, एकाचा एक वेगळा आहे. असं एक वेगळा ॲटिट्यूड आहे, एक वेगळा. सो आपण जर एक प्रकारे आपण स्वतः आपलं जे फिजिक आहे, शरीर आहे, हे जर आपण राज्य मानलं एखादं आणि आपलं मन हा जर राजा असेल तर आपण आपल्या मनाचा वापर करून आपल्या स्वतःला मॅन्युप्युलेट करू शकतो निगेटिव्हली किंवा मग मनाचं व्यवस्थापन करून आपण त्याकडून बऱ्याच गोष्टी करू. प्रजासुद्धा एक चांगला राजा असेल तर प्रजा त्याच्यासाठी अगदी मरण देखील पत्करायला तयार होते. सो अशा प्रकारे जर आपलं मन जर राजा असेल आणि आपलं शरीर जर राज्य असेल तर आपण आपल्या मनाचं व्यवस्थापन करून आपल्या शरीराकडून आपण हवं ते मॅनिफेस्ट करू शकतो. ही थोडीफार इथे संकल्पना आहे. द किंग ह्या आर्किटाईपवरून मला असंही वाटतं की मे बी कदाचित काही गोष्टींची पॉवर तुम्हाला या ऑक्टोबरमध्ये मिळेल. मे बी कदाचित काहींना प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत. काहीतरी नवीन तुम्ही कराल किंवा कुठल्या एखादा नवीन राजा आहे, नवीन काही ना काही प्रांत जिंकत असतो, कॅप्चर करत असतो, लीड करत असतो. सो ही जिंकण्याची प्रवृत्ती राजामध्ये असते. सो कदाचित तुम्ही काहीतरी नवीन अचीव कराल या महिन्यामध्ये, ऑक्टोबरमध्ये. काही वेळा असं दिसतं आहे की आता हे प्रकाशाचे किरण आहेत ना, यावरून तरी असं वाटतं की काही बाबतीमध्ये आपण जे मगाशी म्हटलं ना की जर आपलं शरीर हे किंगडम मानलं आणि आपण आपलं किंग हे जे आपलं मन मानलं तर राजा हा एक प्रकारे इगो दाखवतो. इगो असतो ना, पॉवर असले की इगो त्याबरोबर येतोच. सो जेव्हा कुठे आपण हा इगो सोडतो, त्याचा त्याग करतो, स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने मी म्हणते या गोष्टी की कुठे जेव्हा आपण आपल्या इगोचा त्याग करतो, एक सरेंडर होतो आपण युनिवर्सला किंवा काय, सो त्यानंतरच आपली एक आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. आपल्याला एक पॉवर मिळू शकते सबकॉन्शियस मनाची म्हणा किंवा एक जे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे त्याचं एक कनेक्शन त्याच्याशी जर आपल्याला जोडायचं असेल तर एक प्रकारे आपल्याला कुठेतरी हा इगो सोडावा लागतो. जेव्हा एखादा राजा आपला इगो बाजूला ठेवतो आणि प्रजेकडे बघतो त्यानंतर ती प्रजा सुखी होऊ शकते, असाही इथे अर्थ आहे. सो या ऑक्टोबरमध्ये ह्या कार्डचा जर एका कार्डचा विचार केला तर मे बी काहीतरी तुम्ही अचीव करणार आहात, काहीतरी तुम्हाला एखादं प्रेस्टिज मिळेल कुठल्या तरी बाबतीमध्ये. थोडाफार इगोसुद्धा तुम्हाला तुमचं हँडल करायचं आहे यावेळी, या महिन्यामध्ये असं दिसतं. सो आपण पुढचे कार्ड्स पाहूया.
द बी. आता बीचं जे आहे ॲनिमल स्पिरिट हे म्हणजे कष्ट करणार आहे. सो डेफिनेटली मला असं वाटतं की काहीतरी तुम्ही नवीन अचीव करण्याचा किंवा काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहात. काहीतरी नवीन कशामध्ये नवीन गोष्टीवरती तुम्ही काम करणार, कारण बी ही कष्टकरी आहे. सो सातत्यपूर्ण कष्ट करणं ही एनर्जी आहे बीची. सो मे बी एखादी नवीन अचिव्हमेंट किंवा नवीन गोष्टीची सुरुवात, नवीन गोष्टीला तुम्ही हात घालणार असाल, असं की कदाचित मे बी कदाचित त्या बाबतीत अजून तुम्हाला काही नाही, एक सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे. एक झिरोपासून मे बी तुम्ही काहीतरी सुरू कराल असं मला इथे दिसतंय. आणि बीची एनर्जी म्हटली ना तर ही मधमाशी, तर ती एक प्रकारे हार्डवर्किंग आहे. दुसरं म्हणजे एकत्रितपणे काम करण्याची जी वृत्ती आहे ना, सगळ्यांना एकत्रमध्ये घेऊन, किंवा कामाची एक आवड म्हणता येईल. स्टेडीली एखाद्या विचारपूर्वक एखाद्या गोष्टीवरती सातत्यपूर्ण काम करायचे जोपर्यंत ते काम कंप्लीट होत नाही. सो आणि दुसरं म्हणजे हे आर्केटाईप हे फार सेन्सिटिव्ह पण आहे तसंच एक प्रकारचं. दुसरं म्हणजे ज्या प्रकारे ते पोळं बनवलं जातं, त्याचं जे स्वरूप असतं, त्यामुळे कुठेतरी एक प्रकारची कलात्मकता, आर्टिस्टिकपणा हा सुद्धा ह्या एनर्जीमध्ये दिसून येतो. सो मे बी कदाचित तुमची पर्सनॅलिटी ह्या महिन्यामध्ये अशी असणार आहे की तुम्ही फार ॲक्टिव्ह असणार आहे, कारण हे ॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बीची पर्सनॅलिटी ॲक्टिव्ह आहे, वायब्रंट आहे. दुसरं म्हणजे सातत्यपूर्ण कष्ट करणं, एखादी गोष्ट ठरवून अचीव करणं. सो ही एक एनर्जी दिसते. दुसरं, नथिंग इज येट सेट इन स्टोन. मे बी कदाचित या पॉईंट ऑफ टाईमला तुम्ही अजून ते जे पुढचं पिक्चर आहे ऑक्टोबर महिन्याचं किंवा त्याच्याशी रिलेटेड मे बी कदाचित ही जर संधी असेल तर त्या संधीबाबत अजूनही काही तुम्ही स्टेप्स घेतलेल्या नाही आहेत, किंवा त्यामध्ये सध्या तरी काही तुम्ही एफर्ट्स घेतलेले नाही आहेत असं दिसतं आहे. म्युटेबल मून आहे. सो ही एनर्जी दाखवते अजून तरी त्यामध्ये सुरुवात काही नाही आहे या पॉईंट ऑफ टाईमला. अजून एखादा मेसेज आहे का पुढला? रूल पाहूया काय ते. गेबो ऋण आहे. गिफ्ट, हॉस्पिटॅलिटी, जनरॉसिटीचं ऋण आहे. त्याचे कीवर्ड्स आहेत गिफ्ट, जनरॉसिटी, फ्रेंडशिप, पार्टनरशिप. मी म्हटलं ना, एकत्रितपणे काहीतरी करण्याचे योग आहे. करिअरमध्ये सुद्धा, बिझनेसमध्ये सुद्धा नव्याने काहीतरी किंवा एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही एकत्रितपणे काम कराल तुमच्या वर्क लेवलला. कदाचित तुम्हाला तसे ऑर्डर्स असतील किंवा काय ऑर्डर्स कदाचित तुम्हाला असतील. द किंगचं कार्ड सांगतो. हार्मनी, टॅलेंट्स, ॲबिलिटीज, क्रिएटिव्ह कराल काहीतरी, स्वतःचे टॅलेंट्स वापराल, स्किल्स वापराल. युनियन विथ द हायर सेल्फ, द डिवाइन, गिफ्ट फ्रॉम हायर रेल्म, स्किल्स आणि टॅलेंट्स. सो आध्यात्मिकदृष्ट्या काही स्किल्स मिळण्याचे, कुठल्या तरी आध्यात्मिक गोष्टीला तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळतो आहे. सो हात आहे ना हा, सो ॲक्सेस तुम्हाला कदाचित आहे. इनफॅक्ट आध्यात्मिकदृष्ट्या जर ह्या ज्या पॉवर्स असतात किंवा इंट्युशन असतात, सो ह्या आपल्या त्याचे ॲक्सेस हे आहेत. कारण आपले जे चक्र असतात ना, ते इथे पाम चक्र इथे असतात आपले या बोटांमध्ये. सो तसं काहीतरी ॲक्सेस मिळणं एखाद्या डिवाइन पॉवरचा किंवा काय, हेही एक प्रकारे आध्यात्मिकदृष्ट्या त्याचा विचार करू शकतो. किंवा मग तुम्ही पार्टनरशिपमध्ये काहीतरी करणार आहे जिथे तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी वापरायची आहे, टॅलेंट वापरायचं आहे, एकत्रितपणे सगळ्यांना घेऊन काम करायचं आहे. कारण बीची एनर्जी आहे ना, ही एक प्रकारे आहे ना, ही डेमोक्रॅटिक एनर्जी आहे. म्हणता ना की लोकांनी केलेलं, लोकांचं राज्य असं आहे ना. सो ती एनर्जी आहे बीची. लोकांसाठी काहीतरी कराल कदाचित, कारण पब्लिकसाठी मे बी बघू पुढचे कार्ड्स काय दाखवतात ते. कारण इथे एक नाही अनेक ही एनर्जी आहे. आणि मधमाशी जो मध जमा करतो तो आपल्या लोकांना, आपल्या जनमानसांना आपण ते रिसोर्स म्हणून वापरतो.
सो अशी एखादी गोष्ट तुम्ही कदाचित कराल की ज्याचा इतरांना बराच फायदा येईल, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल, अशी एखादी गोष्ट तुम्ही कराल असंही दाखवा. प्लॅनेटरी ऊर्जा पाहूया काय ते. इथे ॲक्च्युली ही चांगली आहे. बुध कन्या राशीमध्ये, कॉशन असं जरी लिहिलं असेल तरी बुधाच्या 2 राशी आहेत, एक जेमिनी मिथुन रास आणि दुसरी कन्या रास. पण कन्या रास ही बुधाची आवडती रास आहे. असो, पण ही प्लेसमेंट कशी आहे, बुधाची षष्ठामध्ये आहे. असं षष्ठ स्थान हे ऋण रोगाचं पण आहे, पण तुमच्या नोकरी धंद्याचं पण आहे. तुमचे नोकरी धंद्याचं स्थान, तुम्ही नोकरीमध्ये कशी सर्व्हिस देत आहे, नोकरीमध्ये का तिथलं तुमचं वातावरण, त्यापासून तुम्हाला नोकरी धंद्यामधून मिळणारे तुमचे बेनिफिट्स, तसंच आपण इतरांना कशी सेवा देतो, जनसेवा, इतरांना सर्व्हिस जी आपण ऑफर करतो, ते षष्ठस्थान दाखवतं. सो ही षष्ठातली बुधाची थोडीफार प्रमाणामध्ये तुम्हाला काळजी घेणारी पण आहे ही एनर्जी, काळजी घ्यावी अशी. आणि काही प्रमाणात ही जी स्वराशीमध्ये आहे बुध, सो बौद्धिकदृष्ट्या ही खूप चांगली असणार आहे. बुद्धीचा वापर करून तुम्ही काहीतरी कराल. डिटेलमध्ये पाहू आपण. दुसरं आहे मार्स इन लिब्रा, चॉईस, ही एक एनर्जी आहे. तूळ राशीमध्ये मंगळ, तूळ रास कालपुरुष कुंड म्हणजे सप्तमात आहे. सप्तम स्थान हे जोडीदाराचे, आपल्यासोबत जी लोकं आहेत त्या ठिकाणी मार्सची एनर्जी आहे, मंगळाची एनर्जी आहे. तसं बघितलं तर आपण जर वैदिक ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर सप्तमातला मंगळ अजिबात चांगला नसतो, तो मंगळ दोष मानला जातो. पण आपण बघू, कारण आपण ते वैदिक ज्योतिषशास्त्रातले नियम आपण या टॅरो रेटिंगमध्ये वापरत नाही. इथे आपण मंगळ ग्रहाच्या पॉझिटिव्ह एनर्जीज त्या जर तूळ राशीमध्ये असेल तर काय इफेक्ट दाखवेल आपण ते पाहू डिटेलमध्ये. इतर कार्ड्सचा विचार करू, टॅरो कार्ड्स काय सांगतात त्याप्रमाणे विचार करू. सो सप्तम स्थान जोडीदाराचं आहे आणि मंगळ हा ॲक्शनचा ग्रह आहे. सो सप्तम स्थानामध्ये मंगळ हा धडक देणार आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. एखादी गोष्ट मोमेंटमध्ये नसेल, एखाद्याला नाही पार्टनर मिळत नाही आहे किंवा रिलेशनशिपच्या साठी एक प्रयत्न करत असणार, तुम्हाला काही ऑफर्स किंवा काही संधी मिळत नसेल तर मंगळ हा धडक देणार आहे. कारण ते चॉईस आहे ना, चॉईसचं कार्ड दिलं आहे. सो काही बाबतीमध्ये कदाचित एखादी नवीन, आणि दुसरं म्हणजे आपण जे गेबरून बघितलं तर ते पार्टनरशिपचं आहे, हार्मनीचं आहे, फ्रेंडशिपचं आहे. सो कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये एखादी नवीन व्यक्ती येण्याचे चान्सेस दिसतात. हे कार्ड दाखवतो. सप्तम स्थानाला धडक आहे. गॉसिप, हार्ट चक्रा विथ गॉसिपची एनर्जी आहे. ही गॉसिपची एनर्जी काय सांगते माहिती आहे का, हे कार्ड पब्लिसिटी दर्शवतं. म्हणजे हे कार्ड असं दाखवतं की काही प्रमाणामध्ये काही बाबतीत जर तुम्हाला काही क्रिटिसिझम फेस करावे लागले असतील काही व्यक्तींकडून, तर तुम्हाला असं दिसेल की या महिन्यामध्ये त्याच व्यक्ती तुमच्याबद्दल खूप चांगल्या वागत आहेत. किंवा कारण मी म्हटलं ना, फ्रेंडशिपची आहे एनर्जी. ते गेबरून आहे, गेबरूनच्याच बाजूला आलं आहे कार्ड. सो त्या व्यक्तींकडून कदाचित तुम्हाला सपोर्ट मिळेल. कारण ही जे ना गॉसिप, ह्यामागची एक स्टोरी काय आहे,
की ही जी व्यक्ती आहे ही एक आर्टिस्ट असते, पण ही सहसा कोणामध्ये वावरणारी नसते समाजामध्ये. सो लोक हिच्या बाबतीत खूप गॉसिपिंग करत असतात लांबून. एक तिच्या पर्सनल लाईफमध्ये डोकवण्याचा प्रयत्न करत असतात. कालांतराने काय होतं, तिची डेथ होते आणि मग जेव्हा लोक तिच्या घरी जातात तेव्हा त्यांना असं दिसतं की तिने बरीच चित्र रेखाटली आहेत, पेंटिंग्स तिची दिसतात. आणि त्या पेंटिंगमध्ये तिने तिचं सराउंडिंग्स, आजूबाजूचे लोक ह्यांचं खूप छान चित्रण केलेलं असतं. आणि ते पाहिल्यानंतर ही माणसं खजिलवतात ही थोडीफार, आणि मग त्यांचं तिच्याबद्दलचं मत बदलतं. सो ह्या कार्डवरून मला असं वाटतं, जी माणसं मे बी कदाचित तुमच्या एक सराउंडिंगमध्ये जी माणसं मे बी तुम्हाला कदाचित कमी लेखत असतील किंवा तुमच्याबाबत गॉसिप करत असतील किंवा त्यांच्या मते तुमचा एक मत चांगलं नसेल किंवा काय, तर ह्या ऑक्टोबरमध्ये कदाचित त्यामध्ये एक बराच कायापालट झालेला तुम्हाला दिसेल. ती एनर्जी पूर्ण रिव्हर्स होणार आहे. कदाचित त्यांच्याशी तुमची मैत्री होईल, फ्रेंडशिप होईल. असं तुम्ही कदाचित एकत्रपणे काम कराल. कालपर्यंत एक तुमचा आणि त्यांचा काही तसा संबंध येत नसेल, पण आता मे बी एखाद्या प्रोजेक्टवरती, एखाद्या गोष्टीत तुम्हाला एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळेल, असं काहीसं कार्ड दाखवतं. 2 कार्ड्स पाहूया आपण. गॉंग, ॲन एक्साइटिंग इव्हेंट. म्हणजे ही एक प्रकारची घोषणा आहे की आता या ऑक्टोबरमध्ये तुम्हाला काहीतरी एक्साइटिंग बघायला मिळणार आहे, काहीतरी एक्साइटिंग तुमच्या लाईफमध्ये होणार आहे, सुरुवात होणार आहे. आणि 6th हाऊसमध्येच आहे, नोकरी धंद्यामध्येच आहे. फायर, स्ट्रॉंग इमोशन, पॅशनेट लव्ह और हेट. सो तुम्ही फायर काय, ही आपल्यामध्ये फायर आहे, आपलं पॅशन आहे. तुम्हाला त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचं पॅशन वापरणार, पॅशनेट असणार आहात ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी किंवा काय, तर तुम्ही पॅशनेट असणार आहात. लाईटनिंग, कंट्रोल युअर अँगर और यू विल बी सॉरी. पण या लाईटनिंगचा इथे मला रेफरन्स असा वाटतो आहे, याचा इथे अर्थ असा मला वाटतो आहे की कदाचित ही संधी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अचानकमध्ये येईल. किंवा लाईटनिंगचा अर्थ मला असं वाटतं की कदाचित लाईटनिंग एक प्रकारे कदाचित तुम्ही इंटरनेट वगैरेचं यूज करणार असाल किंवा काही त्या दृष्टीने एखादं कम्युनिकेशन, कारण बुधाची एनर्जी आहे. बुध इन मर्क्युरी इन वर्गो आहे. सो काही कम्युनिकेशन इंटरनेटद्वारे होण्याचे चान्सेस आहेत. मार्च ही हा एक महिना आहे, तर मे बी कदाचित एखाद्या महिन्याच्या ऑक्टोबरच्या 3 तारखेला काही स्पेशल काही गोष्टी, कदाचित ही ऑफर, हे चेंजेस तुम्हाला ऑक्टोबर महिन्याच्या 3 तारखेला दिसतील. कदाचित 3-3ऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे चेंजेस दिसतील कदाचित. किंवा ऑक्टोबरमध्ये जे काही चालू होईल त्याचे एक इफेक्ट तुम्हाला मार्चपर्यंत मिळून जातील, असं काहीसं. हॅपीनेस. सो हे जे काही तुम्ही करणार आहात ना, जिथे तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करणार आहात, ती गोष्ट तुम्हाला खूप आनंद देऊन जाणारी आहे. आणि ग्रेट वरी ओव्हर नथिंग. सो इनिशियली मे बी कदाचित काही बाबतीमध्ये तुम्हाला त्या दृष्टीने जर काही चिंता असेल, काही आहे, पण ती तशी काळजी करण्याची चिंता नाही. सो ऑक्टोबर महिन्यामध्ये फारसे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला काही फेस करावे लागतील असं वाटत नाही आहे. दुसरं होतं हे जे आहे ना, हा जो मासा आहे ना, हा ह्याचा अवाढव्य आकार असतो ना एक प्रकारे. सो कदाचित तुम्ही जे काही करणार असाल त्याचं एक स्कोप मोठा असेल, ते कार्यक्षेत्र मोठं असेल. कदाचित त्याचे इफेक्ट्स पुढे जाऊन मोठे होणार असतील. बऱ्याच गोष्टींना मला असं दिसते की करिअरमध्ये असेल तर तुमच्या कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावणार असतील, असंही यावर दिसतं मला. ओके, टॅरो कार्ड्स पाहूया आपण. सो सर्वसाधारण आपल्याला कळलं आहे की काहीतरी नवीन गोष्टीला तुम्ही हात घालाल, कुठल्या तरी गोष्टीचा नवीन ॲक्सेस तुम्हाला मिळेल. कदाचित तुम्ही लीड कराल, एखादी गोष्ट कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न कराल, लीड कराल. किंवा तुम्ही द राजा हा प्रजेला एक प्रकारे हे करत असतो, हँडल करत असतो. सो कदाचित एक बऱ्याच लोकांना तुम्ही हँडल कराल किंवा एक
एक कमांड द्याल किंवा लीड कराल असं म्हणता येईल. असं काहीसं एकत्रितपणे काहीतरी काम करण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही पार्टनरशिपमध्ये काहीतरी काम करण्याचे चान्सेस आहेत. सो काही बाबतीत असंही दिसते की मे बी काही व्यक्ती की ज्यांच्याशी फारसं तुमचे काही कॉन्टॅक्ट्स नसतील किंवा रिलेशन तितकेसे चांगले नसेल, पण आता ह्या ऑक्टोबरमध्ये तुम्ही एक फ्रेंडली नेचर होईल तुमचे रिलेशनशिप, त्याच्यामध्ये हार्मनी येईल. एकत्रितपणे तुम्ही या गोष्टी कराल, पॅशन फॉलो कराल, बौद्धिकदृष्ट्या काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल, अचिव्हमेंट. आणि बरेच मे बी त्यामुळे बरेच ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतील किंवा बरेच चॉईसेस तुम्हाला अवेलेबल होतील. आणि एक प्रकारे जरी आता त्यातलं काहीही फिक्स नसेल, आता जरी त्याची काही सुरुवात झाली नसेल, तरी एक मोठ्या प्रमाणामध्ये, आणि हे सण पण आहे त्या हॅपीनेसमध्ये, सो मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्हली काहीतरी सकारात्मकतेने काहीतरी तुम्ही सुरुवात करणार असं मला दिसतं आहे. सो आता आपण काय करूया, कार्ड्स पाहूया तुमचे, टॅरो कार्ड्सवरून अजून आपल्याला कल्पना येईल ह्या ऑक्टोबर महिना काय कसा आहे. सेवन ऑफ कप्स, मी म्हटलं ना चॉईसचं कार्ड आहे तुम्हाला इथे. मार्स इन लिब्रा, चॉईस. सो इथे सुद्धा सेवन ऑफ कप्स चॉईसचं कार्ड आहे. आणि ही थोडीशी सिक्रेटिव्ह एनर्जी पण आहे सेवन ऑफ कप्सची. म्हणजे ही कशी माहिती आहे का, हे एक प्रकारे व्हीनस इन स्कॉर्पिओ आहे. आपल्या इथे स्कॉर्पिओ पण रास आहे इथे. सो हे सेवन ऑफ कप्स ही व्हीनस इन स्कॉर्पिओ आहे की काही बाबतीत आता या तुम्ही चित्रामध्ये जरी बघितलं ना, तर हे जे कप्स आहेत ते उलटे आहेत. सो त्याच्या आतमध्ये काय दडलं आहे माहीत नाही आहे. सो ही व्यक्ती विचार करते चॉईस करताना. सो अशी एखादी चॉईस की त्याचा एक पूर्ण प्लॅनिंग विचार करून तुम्हाला करायची. ऑप्शन्स तुम्हाला बरेच अवेलेबल होतील मी बघ असं. व्हीनस इन स्कॉर्पिओ आहे. सो हे पण एक प्रकारे आपण जर विचार केला व्हीनस हा पैशाचा प्रेमाचा ग्रह आहे आणि स्कॉर्पिओ अष्टमामध्ये. सो एक प्रकारे अचानकपणे धनलाभ तुम्हाला या महिन्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत असंही मला दिसतं आहे या कार्डवरून. द सनची एनर्जी, इथे पण सन आहे, सनची एनर्जी आहे. सन ही सकारात्मकता आहे, क्लिअरिटी आहे. जे काही तुम्ही चॉईस कराल ना त्या बाबतीमध्ये एक मनाची क्लॅरिटी असेल, काय आपल्याला हवं आहे किंवा काय ऑप्शन्स तुम्हाला बरेच मे बी अवेलेबल होतील. पण ती चॉईस करताना पूर्ण क्लॅरिटी तुम्ही वापरणार. तुम्हाला काय हवं आहे, काय करायचं आहे, नक्की उद्देश काय आहे, तुमचा ध्येय काय आहे, या गोष्टींचा विचार करून मग तुम्ही त्या गोष्टींचं सिलेक्शन कराल किंवा काय असं दिसेल. पेज ऑफ वॉन्ड, क्रिएटिव्ह सुरुवात असणार आहे तुमची. इमॅजिनेशन पॉवर तुम्ही यूज कराल तुमची एक प्रकारे. नाईट ऑफ वॉन्ड्स, नाईट ऑफ वॉन्ड हा एक्स्ट्रीम पॅशनचं कार्ड आहे. एक्स्ट्रीम पॅशन किंवा एक्स्ट्रीम हेट असं दोन्ही आहे इथे. सो इथे पॅशनेट लव और हेट म्हटलं ना, स्ट्रॉंग इमोशन्स
हे स्ट्रॉंग इमोशन्स आहेत ना, हे नाईट ऑफ वॉन्ड दाखवतं. नाईट ऑफ वॉन्ड असं आहे की एखादी गोष्ट क्रिएटिव्ह जी मनात घेणं ना, त्यासाठी स्वतःचं पूर्ण एफर्ट्स लावणं, स्वतःची पूर्ण विलपॉवर लावणं. मग ही व्यक्ती अशी आहे की एखाद्या गोष्टीचा धसाच असेल तर ती मिळवण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत प्रयत्न, कारण तो नाईट आहे, शिपाई आहे, हव्या त्या लेवलपर्यंत स्वतःचे प्रयत्न, कमिटमेंट देणारी हे पर्सनॅलिटी आहे असं नाईट ऑफ वॉन्ड सांगतो. सो ते गुण तुमच्यामध्ये तुम्हाला दिसतील. सो जे काही हे आहे ते पूर्णत्वाला नेण्यासाठी, आणि 4 ऑफ वॉन्ड स्टॅबिलिटी आहे, आणि ते तुम्ही स्टॅबिलाईज कराल म्हणजे ते त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस खेचून आणाल. हे दोन्ही कॉम्बिनेशन्स मला दाखवतात. सो ही एनर्जी कशी आहे, 4 ऑफ वॉन्ड ही विनस इन एरीज आहे. एरीज पण काय आहे, सैनिकाची रास आहे ना, मंगळाची रास आहे एरीज, आणि विनस इन एरीज. सो ते पॅशन आहे, ही सुद्धा पॅशनेट एनर्जी म्हणता येईल तशा दृष्टीने. ते हे जर आपण प्लॅनेटरी कॉम्बिनेशन्सचा विचार केला, अशी एखादी गोष्ट खेचून आणणे, यशस्वी खेचून आणणे, आपलं लाईफ स्टॅबिलाईज करणे. पार्ट्स सगळी पॉझिटिव्ह आहेत तुमची. 3 ऑफ स्वॉर्ड्स, काही गोष्टी पण बाबत तुम्ही मनावरती बंधनं घालाल जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करणार ना, जेव्हा हे तुम्ही प्लॅनिंग करणार. पेज ऑफ वॉन्ड इन कंजंक्शन टू 3 ऑफ स्वॉर्ड्स, हे जेव्हा प्लॅनिंग करणार, कारण पेज ऑफ वॉन्ड ही इनिशियल एनर्जी. एखाद्या नवीन गोष्टीवरती सुरुवातीला तुम्ही जे ॲक्शन घेता ना, एखादा नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असेल, नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल, त्यावेळी तुम्ही सुरुवातीला एनर्जी एक बरीच इन्व्हॉल्वमेंट असते आपल्याला. कारण आपल्याला तो एक बेस तयार करायचा असतो, फाउंडेशन तयार करायचा असतो. सो इथे लर्नरची एनर्जी आहे. पेज ऑफ वॉन्ड त्या बाबतीत सगळ्या गोष्टी शिकून घेणं, सगळ्या प्रकारचे मॉड्यूल्स वापरणं, आपली पूर्ण क्रिएटिव्हिटी वापरणं, एफर्ट्स वापरणं, ही इनिशियल एनर्जी आहे. म्हणजे काय की तुम्ही सुरुवात करण्यासाठी पॉझिटिव्ह पिरियड आहे तुम्हाला, आणि त्यासाठी तुम्ही काही बाबतीमध्ये मनावरती कंट्रोल घ्याल, काही बाबतीत सॅक्रिफाईस पण कराल. तुमच्या काही विचार आहेत, सोर्स आहेत, सो काही विचार आहेत त्यांना तुम्ही बाजूला साराल. काही ज्या बिलीफ्स असतात आपल्याला, त्या पुढे जाण्यासाठी अडवत असतात. आपल्याला एफर्ट्स, आपण एखाद्या ठिकाणी कमिटेड तेव्हाच राहतो जेव्हा कुठेतरी मनावरती एका ठिकाणी बंधनं घातलेली असतात. सो ती बंधनं तुम्ही घालणार आहात, आणि त्यामुळे हे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ठराविक बंधनं मनावरती, या गोष्टीने तुम्ही ती यशस्वी खेचून आणाल. द फूलसुद्धा नवीन सुरुवात दर्शवतं. सो ही डेफिनेटली तुमच्या लाईफमध्ये काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आहे की जी नव्याने तुमच्या आयुष्यात येणार आहे. नवीन सुरुवात आहे तुमच्या बाबतीत असं मला दिसतं आहे. द किंग ऑफ वॉन्डचं पण कार्ड आहे, किंग आहे इथे पण किंग आहे. सो हे सक्सेस आहे. आणि बॉटम ऑफ द डेकचा जर विचार केला तर किंग ऑफ कप्स आहे. वा, 2 किंग्स आहेत तुमच्या, आणि तुमचं जे मेन कार्ड आहे ते सुद्धा किंग्स आहे. सो तुम्ही ही गोष्ट पॉझिटिव्हली लीड करणार आहात. आणि 3 ऑफ स्वॉर्ड्स इन कंजंक्शन टू किंग ऑफ कप्स आहे. सो मनावरती बंधन, मनावरती कंट्रोल, विचारांवरती कंट्रोल ठेवून तुमचे विचार पूर्ण चॅनलाइज करणार तुम्ही. सो किंग ऑफ कप्स हे पूर्ण हार्मनी आहे, बॅलन्सिंग आहे, मनामध्ये हार्मनी आहे. किंग ऑफ वॉन्ड हे तुम्ही पूर्ण पॅशन तुम्ही फॉलो करा. कदाचित कोणतरी सपोर्टिव्ह असेल तुम्हाला यामध्ये. द किंगचा हात आहे ना इथे. सो मे बी ही सुरुवात करताना कोणतरी तुमच्या पाठीशी आहे, कोणाचा तरी तुम्हाला एक सपोर्टसुद्धा आहे, सपोर्ट सिस्टीम पण आहे असं इथे मला दिसतंय. किंग ऑफ वॉन्डच्या पण चित्रामध्ये आपल्याला दिसतं नाही, एक प्रॉपर बॅकिंग असणार आहे तुम्हाला, त्याचा आधार घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात. सो तुमच्यामध्ये हा पूर्ण कॉन्फिडन्स असणार आहे. जे काही तुम्ही नवीन सुरुवात कराल ते कॉन्फिडेंटली कराल. इमोशनल हार्मनी असेल तुमच्यामध्ये. बॉटम ऑफ द डे किंग ऑफ कप्स आहे. सो मे बी ही तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे, किंग ऑफ कप्स. सो तुम्ही मनाने खूप बॅलन्सिंग आहात. सो पॉझिटिव्हिटी तुमच्या सगळ्या कार्ड्समध्ये, हॅपीनेस आहे. सो ही जी ऑपॉर्च्युनिटी, हे जे काही तुम्ही करणार आहात या ऑक्टोबरमध्ये, कुठल्याही बाबतीत, करिअर असेल, रिलेशनशिप असेल, त्यामध्ये तुम्हाला अल्टिमेट सक्सेस आहे. किंग ऑफ वॉन्ड दाखवते. आणि किंग ऑफ वॉन्ड हे लाँग टर्म सक्सेस आहे. म्हणजे आता हे क्षणिक नाही आहे, हे लाँग टर्म सक्सेस आहे असं दिसतं आहे.
हे सक्सेस असं आहे की हे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी आणेल, एक सगळ्या बाजूनी तुम्हाला स्टेबल करेल, अशा प्रकारचं सक्सेस आहे. सो या ऑक्टोबरमध्ये तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करणार आहात असं या कार्ड्सवरून दिसते आहे. पाईल नंबर 2, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल ते चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3, तुमचं रीडिंग आपण स्टार्ट करूया. तुमचं कार्ड जे आहे ते विजनचं कार्ड आहे आणि तुमचं क्रिस्टल आहे एमेथाइस्ट आणि राशींची चिन्ह आहे वृषभ रास, कर्क रास, कुंभ रास आणि सिंह रास. सो तुमचं जे विजनचं कार्ड आहे, सो विजन हे काय आहे, एक प्रकारची व्ह्यू आहे, वर्ल्ड व्ह्यू म्हणता येईल, एक लांबचा व्ह्यू एखाद्या गोष्टीबद्दल. जसं मोठ्या मोठ्या कंपन्यांना विजन स्टेटमेंट असतात, मिशन स्टेटमेंट असतात, सी त्यांचं एक वर्ल्ड व्ह्यू, त्यांचं एक मिशन काय आहे, काहीतरी विजन, ध्येय म्हणता येईल विजन म्हणून. सो प्रत्येकाचं एक लाईफ जगताना काहीतरी विजन असावंच लागतं, कारण विजनशिवाय म्हणता येईल की आपलं एक लाईफ मिनिंगलेस असल्यासारखं आहे, की त्याला काही दिशाच नाही आहे. आपण कुठल्या काय अचीव करतो आहे, काय आपल्याला मिळवायचं आहे, काहीतरी क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. आपलं आयुष्य डल होऊन जाईल जर आपल्या आयुष्यामध्ये विजन नसेल तर. नोकरी धंदा करतो आहे, आपल्याला एक ठराविक प्रमोशन आपल्याला मिळवायचं आहे, या लेवलपर्यंत वरती जायचं आहे. सो रिलेशनशिप, आपल्याला आपलं घर करायचं आहे, आपल्याला जोडीदार हवं आहे, आपल्याला आपलं कुटुंब हवं आहे, किंवा काहीतरी आपल्याकडे एक दूरदृष्टी असते डेफिनेटली. इनफॅक्ट जेव्हा सोल जेव्हा जन्म घेतं तेव्हा सोलकडे पण एक विजन असतं, पण आपण जेव्हा शरीर धारण करतो आपण ते विसरतो. सोल जेव्हा जन्म घेतं तेव्हा कुठली तरी कर्माच असतात की त्यांची सेटलमेंट करायची असते, ते एक विजन असतं त्यांचं, पण आपण ते विसरतो. आपल्याला काय करायचं, हा जन्म घेऊन आपल्याला नक्की काय करायचं आहे. सो ही जी आपली लाईफ जर्नी आहे ना, ती एक प्रकारे ते जे विजन आहे त्यापर्यंत पोचण्यासाठीच असते. कारण आपल्याला लाईफमध्ये आपल्याला सर्कमस्टॅन्सेस असेच एक फेस करावे लागतात की जे आपली जर्नी रूट, आपण जर चुकीच्या दिशेने जात असू तर आपल्याला आपल्या लाईफमध्ये काही ना काही सर्कमस्टॅन्सेस येतात आणि आपली जर्नी रिरूट होते. आपल्याला त्याच मार्गाने जावं लागतं जे आपलं ध्येय आहे. एखाद्या सोलला हा जन्म घेऊन जर आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणं ही त्याची जबाबदारी असेल आणि मे बी तो करिअरमध्ये इन्व्हॉल्व असेल जास्त आणि घराकडे दुर्लक्ष करत असेल, कारण त्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी पास्ट लाईफमध्ये रिपीटेड केलेल्या असतात आणि त्यांना तिथे त्यांची जर्नी रिरूट करण्यासाठी हा पुन्हा एकदा त्यांना जन्म मिळालेला असतो. सो लाईफमध्ये असे काही सर्कमस्टन्सेस येतात की पुन्हा त्याला त्या कुटुंबाचं महत्त्व किंवा कुटुंबाकडे लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी ती जर्नी रिरूट होतेच असं म्हणता येईल. सो एक विजन म्हणजे काय, एक प्रकारे आता आपण विजन म्हणजे एक प्रकारचं वर्ल्ड व्ह्यू आहे, पण आपण स्वतःचं एक पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल लाईफचा जर विचार केला तर आपण काही जगाचा विचार नाही करत. आपलं जग म्हणजे आपलं विश्व म्हणजे आपल्याशी जे कनेक्टेड लोकं आहेत तीच, आपले रिलेशन्स, आपलं कुटुंब, आपलं करिअर, आपल्या करिअरमध्ये निगडीत जी लोकं आहेत ते आपलं, किंवा आपण जी ध्येय ठरवलेली आहेत. सो आपण विजनचा विचार केला तर आपल्याला आपलं जग कसं हवं आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपलं इन फ्युचर एक 10 वर्षांसाठी त्या पिरियडसाठी जर आपण विजन डिसाईड करायचं पर्यंत 10 वर्षानंतर माझ्या आयुष्यात काय काय असायला हवं, माझं कुटुंब कसं असायला हवं, माझ्या करिअरमध्ये मी कितपर्यंत अपलिफ्ट झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. सो हे एक प्रकारचं इमॅजिनेशन आहे. सो मला ह्या कार्डवरून असं दिसतं आहे की ह्या ऑक्टोबरमध्ये तुम्ही कुठलं तरी एखादं ध्येय निश्चित ठरवणार आहात, काहीतरी विजन असेल की त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल कराल एक असं दिसतं आहे. सो तुम्ही तुमच्या सगळ्या जे एनर्जी आहे तुमची त्याला कुठेतरी एका ठराविक दिशेने चॅनलाइज करणार आहात असं हे विजनचं कार्ड मला दिसतं आहे. सो आपण पुढे पाहूया. सो ही एक थीम आहे, एखादं ध्येय अचीव करण्यासाठी तुम्ही काहीतरी अग्रेसर होणार असाल या ऑक्टोबरमध्ये. अर्थवॉर्मची एनर्जी आहे. सो अर्थवॉर्मचं हे जे स्पिरिट आहे ना, हे काय सांगतो
की कुठलीही गोष्ट अचीव करताना तुम्ही एक शाय एक शायनेस असणे किंवा एखाद्या गोष्टीतून परावृत्त होणे किंवा गिवअप करणे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही करू नका. हे दाखवणारी ही पर्सनॅलिटी आहे अर्थवॉर्मची. की कुठल्याही गोष्टीची मास्टरी मिळवायची असेल, एखाद्या गोष्टीवरती होल्ड मिळवायचं असेल, तर त्या गोष्टीला एक वेळ लागतो. अर्थवॉर्म सांगते की तुम्ही तुमच्या प्रॉपर राईट ट्रॅकवरती आहात. जे तुम्ही करताय ते योग्य करताय किंवा जे तुम्ही करणार आहात या पिरियडमध्ये, पुढच्या ऑक्टोबरमध्ये, ते तुम्ही तो तुमचा जो लाईफ पाथ आहे तो योग्य आहे. पण जे काही कष्ट आहेत घ्यायचे आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही एक आखडता हात घेऊ नका, असं सांगणार आहे. की कुठल्याही बाबतीत आपण होप्स गाळायचे नाहीत, सातत्यपूर्ण कष्ट करत राहायचे, कारण हे सातत्यपूर्ण पुढे जात राहणार आहे. हां, हे ॲनिमल स्पिरिट. आणि दुसरं म्हणजे तसं बघितलं ना तर इकोसिस्टीमला खूप फायदेशीर आहे अर्थवॉर्म्स. सो शेतकऱ्यांचा मित्र म्हणता येईल. सो ती जी माती आहे त्यामध्ये ती मोकळी होते अर्थवॉर्ममुळे, आणि एक त्यामध्ये हवा जाते, सुपीकपणा राहतो मातीमध्ये. सो असं काहीतरी विजन असेल तुमचं की जे फायदेशीर असेल बऱ्याच जणांना, ओके नाही. अर्थवॉर्म बऱ्याच जणांना फायदेशीर होणार, मोठ्या प्रमाणामध्ये, व्यापक प्रमाणामध्ये काहीतरी तुम्ही कराल. एक मूवमेंट असेल या गोष्टी, जे विजन असेल ना त्यामध्ये तुम्हाला एक सातत्यपूर्ण मूवमेंट दाखवावे लागेल, सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील कदाचित. दुसरं म्हणजे एक जे काही एफर्ट्स असणार आहेत त्याच्यामुळे बऱ्याच जणांना काहीतरी एक मोठ्या प्रमाणात काहीतरी फायदा निर्माण होईल, असं हे स्पिरिट दाखवत आहे. लेट्स सी. आपण रून पाहूया कोणतं येते ते. पर्थ्रो रून आहे, सायकल रून आहे ॲक्च्युली. हे मास्टरी रून. हे रून याचे कीवर्ड जर विचार केला, मास्टरी रून इनिशिएशन, एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे, हे इनिशिएशनचं रून आहे. समथिंग हिडन, अ सिक्रेट मॅटर. सो अर्थवॉर्मसुद्धा जमिनीच्या आत असतात ना. सो काहीतरी सिक्रेटिव्ह आहे एखादी एनर्जी इथे. काहीतरी सिक्रेटिव्हली करत असाल का तुम्ही काही बाबतीमध्ये, सिक्रेट प्लॅन्स किंवा काय, समथिंग हिडन, सिक्रेट मॅटर, रिव्हेलेशन. सो विजन हे सुद्धा एक प्रकारे रिव्हेलेशनच आहे, ओके नाही. आपल्याला विजन्स येतात, ड्रीम्स येतात, आणि एखादी काहींना जर आपण अध्यात्माचा विचार केला जर किंवा काही मिस्टिकल पॉवर्स एखाद्याला येत असतील तर त्या व्यक्तीला अचानकपणे ड्रीम्स येतात, काही गोष्टी दिसतात, काही विजन्स येतात समोर, उघड्या डोळ्यासमोर काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. मे बी कदाचित पुढे घडणाऱ्या गोष्टी दिसणं किंवा काय. सो एक प्रकार किंवा सिक्रेटिव्ह काहीतरी गाणे. दुसरं म्हणजे अर्थवॉर्म आहे. अर्थवॉर्म हे जमिनीच्या आत असतात, खोलवर असतात. सो काहीतरी खोलवर दडलेल्या गोष्टी बाहेर येणे. मे बी कदाचित या ऑक्टोबरमध्ये तुम्हाला अशा काहीतरी सिक्रेटिव्ह गोष्टी उजेडात आलेल्या दिसतील असं दिसतं आहे. सो हे चान्स ऋण आहे. एक प्रकारे तुम्हाला एखाद्या गोष्टीची संधी अवेलेबल होईल, एखादी संधी की काहीतरी एक विजन, तुमचं विजन आहे ते मिळवण्यासाठी. मेडिटेट अँड अट्यून विथ द युनिव्हर्सल एनर्जीज, असा याचा मेसेज आहे. जर स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर कोणी हे रीडिंग पाहत असेल तर हा पिरियड असा आहे की मे बी कदाचित या गोष्टींचं कनेक्शन, काही विजन्स, काही डाउनलोड्स तुम्हाला मिळून जातील, काही इन्साईट्स मिळतील. तुमची इंटेन्शन पॉवर कदाचित वाढवण्याचे चान्सेस आहेत, तुम्ही वाढवू शकाल या पिरियडमध्ये थोडेसे एफर्ट्स घेऊन. सो काहीतरी सिक्रेटिव्ह मॅटर्स ह्या उजेडात येणार आहेत असं ह्या रूमवरून ते दिसते. पुढे बघूया. सॅटर्न इन कॅन्सर, चॅरिटी. सो ह्या कार्डवरून तर मला असं दिसतं आहे की सॅटर्न
ची ऊर्जा आहे, तर इथे सेवाभाव आहे. 4th हाऊस हे नर्चरिंगचं आहे ना, 4th हाऊस. सो सॅटर्न इन कॅन्सर ही ऊर्जा मला असं दाखवते की कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काहीतरी करणार आहात. कुटुंबाच्या पोषणासाठी, नर्चरिंगसाठी तुम्ही कराल, किंवा काहीतरी जे कराल ते नर्चर करण्यासाठी असेल. दुसरं म्हणजे मला या कार्डवरून अशी एनर्जी दिसते की काही बाबतीत सेवाभाव ठेवून इतर लोकांसाठी, चॅरिटी या कार्डवरून मला असं दिसते. किंवा जे दुःखी आहे, पीडित आहेत, किंवा जे गरजू आहेत, जे नीडी आहेत, अशा लोकांसाठी तुम्ही काहीतरी कराल, चॅरिटी, काहीतरी त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न कराल. सो ही मला एक की त्यांना एक नर्चर कराल त्यांच्या काही गोष्टींसाठी. सॅटर्न इन लिब्रा डिवोशनची एनर्जी आहे. सो तूळ राशीमध्ये शनी उच्चीचा होतो. सो ही पोझिशन सॅटर्नची खूप चांगली आहे. सो एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही डिवोटेड राहाल. आणि 7th हाऊस आहे, 7th हाऊस हे जोडीदारच आहे. सो कदाचित मी म्हटलं ना, कुटुंबासाठी सुद्धा काहीतरी तुम्ही कराल. कदाचित रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये एक रिलेशनशिप नर्चर कराल, काही असंही दिसतंय. तुम्ही जे काही कराल त्याला कमिटेड असणार आहात, किंवा एकत्रितपणे तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल. 7th हाऊसला आहे, डिवोशनची एनर्जी आहे. सन इन पायसेस विजन आहे, इथे सुद्धा विजन आहे, एनर्जी रिपीट झाली आहे. सो डेफिनेटली तुम्हाला काहीतरी इन्साईट्स मिळण्याचे चान्सेस आहेत, किंवा तुम्हाला युनिवर्स काही ना काही सायन्स अँड सिंक्रोनिसिटी देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाईफ ची ही जर्नी आहे त्याच्यामध्ये एक तुम्हाला मार्ग मिळेल. काही बाबतीत 12th हाऊस हे मीन रास हे 12th हाऊस दाखवतो कालपुरुष कुंडलीमध्ये. सो 12th हाऊस हे आपलं युनिव्हर्सल कॉन्शियसनेसचं आहे. आपल्यामध्ये सिक्रेटिव्ह ॲबिलिटीज असतात, सो त्या कदाचित तुमच्यापर्यंत पोचण्याचे चान्सेस आहेत, त्याचा ॲक्सेस तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत, असंही दाखवतो. बॅलन्स चेंज. सो असं मला दिसतंय की थर्ड आय चक्रा विथ बॅलन्स ही एनर्जी आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये बॅलन्स आणणार. तराजू आहे इथे सुद्धा सॅटर्न इन लिब्रा आहे, तूळ राशीत शनी एक्झॉल्टेड आहे. सो असं मला दिसतं की रिलेशनशिपमध्ये तुम्ही एक बॅलन्स आणणार आहात. 4th हाऊस आहे, कर्क राशी 4th हाऊस आहे. सो एक मनाचं बॅलन्सिंगसुद्धा आहे, तुमचं माइंड तुम्ही बॅलन्स करणार आहात. एक प्रकारचं 4th हाऊस ही तुमच्या सगळ्या सुखसोयींचं आहे. सो तिथे तुम्हाला बॅलन्स झालेलं दिसेल. तुमचे सगळे रिसोर्सेस आहेत, मटेरियल रिसोर्सेस, घरदार, गाडी, बंगला, सगळ्या सुखसुविधा यांच्यामध्ये एक प्रॉपर बॅलन्सिंग येणार आहे या ऑक्टोबरमध्ये. आपण काही टी लिव्स ड्रॉ करूया. करिअरमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील. मे एक महिना आहे. कदाचित हे जे विजन असेल, काही गोष्टी त्या तुम्ही कदाचित प्लॅन कराल, मेपर्यंत पूर्ण होईल, किंवा कदाचित पुढच्या ऑक्टोबरच्या 5 तारखेपर्यंत काहीतरी एखादी गोष्ट, काहीतरी इन्सिडेंट्स आहेत की जे एक लाईफला कलाटणी देणारे असू शकतात 5 तारखेला किंवा काय. रेकग्निशन, रिवॉर्ड फॉर मेरिट, बास्केटचं कार्ड आहे. रेकग्निशन, रिवॉर्ड फॉर मेरिट.
हे स्टॅक कर्मा यू विल रिप वॉट यू हॅव सोन. सो ह्या गोष्टी काही कार्मिक असाव्यात तुमच्या. बॅग समथिंग इम्पॉर्टंट सच ॲज न्यू जॉब ऑर रेज. सो काहीतरी नवीन आहे हे डेफिनेटली आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी विजन आहे तुमच्या पुढे, काहीतरी तुम्ही अचीव करणार आहात. नवीन करिअर असू शकतं, नवीन जॉब असू शकतं. आणि वेज सिक्रेट ॲडमायर. सो इथे सिक्रेटिव्हसुद्धा एनर्जी आहे. सिक्रेट ॲडमायर दाखवत आहे काही बाबतीमध्ये. काही सिक्रेट सर्व्हिस रिलेटेड कोणी जर सिक्रेट सर्व्हिसमध्ये असेल तर त्याला हा फेवरेबल टायमिंग आहे. सिक्रेटिव्ह एनर्जी दिसते यामध्ये. कार्ड्स पाहूया. सेवन ऑफ पेंटॅकल्स. ऑप्शन्स अवेलेबल होतील तुम्हाला बरेचसे. फोर ऑफ वॉन्ड पार्टिसिपेशन. वा, ही युनियनची एनर्जी आहे. एकत्रितपणे येऊन काहीतरी काम करण्याची. कदाचित घरामध्ये एखादं, कारण 4th हाऊस आहे घरामध्ये एखादं फंक्शन किंवा काय एन्जॉयमेंट काहीतरी या महिन्यामध्ये तुम्ही एन्जॉय पण करणार आहात असंही दिसतं आहे. ही नवीन ऑपॉर्च्युनिटी जी काही असेल ना, जे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतील हे बऱ्यापैकी तुमच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी आणणारे असतील असं दिसतं आहे. सो 7 ऑफ पेंटॅकल ही एक प्रकारे सॅटर्न इन टॉरसची एनर्जी आहे. सो काहीतरी अशी ऑपॉर्च्युनिटी की जिथे तुम्हाला काहीतरी बाहेर एक्सप्रेस करायचं आहे. एखादं प्रेझेंटेशन असू शकेल किंवा तुम्हाला एखादं प्रोजेक्ट आहे की तुम्हाला ते त्या एक लीड करायचं असू शकतं. 7 ऑफ वॉन्ड. बरीच मेहनत घेणार आहात त्यावरती तुम्ही. पेज ऑफ वॉन्ड. वॉन्डची कार्ड्स आहेत जास्त. सो क्रिएटिव्ह करिअर आहे बरोबर. करिअरशी रिलेटेड वॉन्ड्स हे तुमचे करिअर रिलेटेडच दाखवतात कार्ड्स. 8 ऑफ वॉन्ड. पेज ऑफ कप पेज ऑफ कप्स. अंडरस्टँडिंग ही एक एनर्जी आहे. कदाचित तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा ॲक्सेस मिळणार आहे असंही दाखवतो. आपण डिटेलमध्ये हे करू, पण आता मी सिंगल कार्ड्स जे ड्रॉ करते ना त्यावरून मी काही अंदाज घेते. क्वीन ऑफ स्पोर्ट्स आणि बॉटम ऑफ द डेक लेटिंग गो. 8 ऑफ कप्स.
थोडी कार्ड्स इथे शिफ्ट करते. आता प्रॉपर दिसत असतील. इनफॅक्ट मून कार्डसुद्धा आपल्याला ड्रॉ करायचे आहे. प्रॉस्पेरिटी लाईज अहेड. न्यू मून इन टॉरसचा मेसेज आहे. सगळ्या कार्ड्सचा जर विचार केला ना तर एक हे पण दिसतं की ते 7ची एनर्जी जास्त आहे. 7 आहे इथे. इथे तराजू दिसतो आहे तुम्हाला. तुळा राशीमध्ये पण तराजू आहे, बॅलन्सिंग आहे ना. 7ची एनर्जी इथे. 7 ऑफ पेंटॅकल्स आहे, 7 ऑफ बॉन्ड आहे. तर 7ची एनर्जी इथे जास्त दिसते. 7 हा नंबर ज्याने न्यूमरॉलॉजीप्रमाणे केतूचा नंबर आहे आणि सॅटर्न रिपीटेड एनर्जी आहे. सॅटर्न आणि केतू या गोष्टींची या ग्रहांची एनर्जी इथे जास्त आहे. सो हे ना, आणि हे दोन्ही ग्रह आहे ना तुमचे कार्मिक ग्रह आहेत, आपल्या कर्माशी रिलेटेड आहे. आणि इनफॅक्ट द हेस्ट टॅक्सचं जे कार्ड आहे ना, कर्मा यू विल रीप वॉट यू हॅव सोन, हे कार्ड आहे. बरोबर त्याच्या खालोखाल 7 ऑफ पेंटॅकल्स आहे. 7 ऑफ पेंटॅकल पीस आहे. एखाद्या गोष्टीची आपण वाट पाहतो आहे, आपण खूप कष्ट घेतले आहेत त्याची वाट पाहतो आहे की आपल्याला त्याचे रिझल्ट्स कधी मिळतील. सो ती ही एनर्जी. सो मला बऱ्याचशा प्रमाणात असं वाटतं की हा ऑक्टोबर महिन्यामध्ये ना तुम्ही बरेचसे काही चॅलेंजेस फेस कराल. काहीतरी नवीन तुम्ही सुरू करणार आहात आणि ती नवीन सुरुवात ही हटके असणार आहे. लेटिंग गोडचं कार्ड दाखवते, 8 ऑफ कप्स. म्हणजे जे काही तुम्ही विजन असेल तुमचं, जे काही नवीन सुरुवात करण्याचं काय, कदाचित काही सिक्रेटिव्हली तुम्ही करत असाल किंवा काय, पण जे काही आहे ना की ते थोडंफार हटके असेल. काहीतरी नव्या गोष्टीची सुरुवात करणार असाल तुम्ही. मे बी करिअरमध्ये सुद्धा कदाचित जॉबच्या ऐवजी एखादा बिझनेस सुरू करायला असं पण काही असू शकतं. किंवा एक पर्टिक्युलर तुमचं काही जॉब प्रोफाईल असेल, कदाचित तो चेंज होईल, काहीतरी नवीन जॉब प्रोफाईल असेल. सो 8 ऑफ कप्सची एनर्जी मला असे दाखवते की तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करणार आहात. काहीतरी नवीन करण्याकडे तुमचा करिअरमध्ये हा कल असणार आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण तुम्हाला, तुमचे काही पास्ट एफर्ट्स असतील तर त्याचे रिझल्ट्स तुम्हाला या काळामध्ये मिळण्याचे चान्सेस मला दिसतात. कारण सॅटर्न इन कॅन्सर ही जी एनर्जी आहे ना, ही सुद्धा असं दाखवते की काही बाबतीत 4th हाऊस रिलेटेड, म्हणजे एक तुमचं घर, तुमचे फॅमिली, तुमचे जे काही रिसोर्सेस आहेत, घरच्या गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी मे बी कदाचित तुम्हाला मदत मिळण्याचे चान्सेस आहेत. किंवा जे तुम्ही काही त्याबाबतीत तुम्ही पूर्वी एफर्ट्स घेतले असेल तर त्याचे परिणाम म्हणून त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला या काळामध्ये मिळतील असं सॅटर्न दाखवते. सो सॅटर्न इन लिब्रा ही एनर्जी दाखवते की जे काही तुम्ही एफर्ट्स घेणार आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतः कमिटेड असणार आहात. कदाचित काही बाबतीमध्ये 7 ऑफ पेंटॅकलचं कार्ड दाखवतं, तुम्ही काही कष्ट पूर्वार्धात घेतलेले असतील आणि हे एक प्रकारे हे पैशाचं कार्ड आहे खरं बघाल तर. तुम्ही फायनान्शियल गेन दाखवणारं कार्ड आहे 7 ऑफ पेंटॅकल्स. सो डेफिनेटली ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये तुम्हाला पैशाची आवक वाढणार आहे, हे नक्कीच आहे. कारण तसं इथे तुम्हाला कार्डसुद्धा आहेत, रिवॉर्ड्स फॉर मेरिट, यू विल रीप वॉट यू हॅव सॉन. कदाचित तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलं असेल ती कदाचित मॅच्युअर होणारी असेल, असंही असू शकतं. सो समथिंग इम्पॉर्टंट सच ॲज न्यू जॉब ऑर रेस. सो 2 गोष्टी आहेत की करिअरच्या बाबतीत काहीतरी नाविन्य तुम्ही पाहाल. दुसरं म्हणजे फायनान्शियल स्रोत, फायनान्शियल गेन्स, पैशाचा स्रोत कुठून तरी तुम्हाला अवेलेबल होणार किंवा कुठल्या एखाद्या मे बी कंपनीकडून किंवा ही कुठली तरी इन्स्टिट्यूशन आहे ही मोठी की जिथून तुम्हाला मे बी येणं बाकी असेल. ही कदाचित बँक असू शकते किंवा कदाचित एखादी तुमचं ऑफिस कार्यालय असू शकतं जे हे दाखवतं आहे सॅटर्न. सो इथून तुम्हाला पैशाची आवक होणार आहे.
मे बी कदाचित तुमचे एम्प्लॉयर तुम्हाला काही देणं लागत असेल, ते तुम्हाला येणं होईल. सो ह्या तुम्ही 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड बघितलं ना, तर इथे ही आई आहे, ही जी या पोटामध्ये बाळ आहे. सो काही गोष्टी आहेत की ज्या एक पूर्णत्वाला ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे. जे बरेच दिवस त्यासाठी तुम्ही होप्स धरले असतील की ती गोष्ट आता तुम्हाला एक मे बी कदाचित ही तुमची मॅच्युअर झालेली अमाऊंट तुम्हाला मिळणार असेल एखाद्या इन्व्हेस्टमेंटमधली, असंही असू शकतं. किंवा काही ठिकाणी तुमचे पैसे कुठे थकलेले असतील तर ते तुम्हाला या काळामध्ये मिळून जातील, असंही मला दिसतं इथे. सो इथे तुम्हाला हा पेशन्सचं काळ आहे. सो त्या बाबतीमध्ये जर पैशाच्या दृष्टीने तुम्ही काही हे करत असाल तर त्या बाबतीत तुम्ही पेशन्स ठेवण्याची गरज आहे की ते तुम्हाला रिटर्न्स या महिन्यामध्ये मिळणार आहे, असं इथे दिसतं आहे. बऱ्याचदा विजनच्या कार्डचा आणि या 7 ऑफ पेंटॅकल्सचा विचार केला तर तुम्ही एक काहीतरी लॉंग टर्म प्लॅनिंग कराल, असे हे कार्ड दाखवतं. आणि 7 ऑफ पेंटॅकल आणि 8 ऑफ वॉन्ड हे या दोन्ही कार्डचा जर विचार केला ना तर हे कार्ड बरेचसे ॲक्शन, एखादी फास्ट कम्युनिकेशन तुम्हाला मिळेल. कदाचित या पैशासंबंधी तुम्हाला कम्युनिकेशन मिळेल, कारण हे कम्युनिकेशनचं कार्ड आहे. एखादी हे डिसिजन्स, फास्ट डिसिजन्स आहेत, फास्ट तुम्हाला एखादा मेसेज मिळणार आहे, कम्युनिकेशन मिळणार आहे. आणि हे मुळात लेटर्स, ईमेल, सोशल मीडिया हे दाखवणारं कार्ड आहे. सो कदाचित या मार्गाने तुम्हाला एखादी न्यूज मिळेल पैशासंबंधी, किंवा काय तुमच्या एम्प्लॉयरकडून कदाचित एखादा ईमेल, असं तुम्ही म्हणू शकाल. किंवा तुम्ही कुठल्या तरी बाबतीमध्ये खूप हे जे काही तुमचे विजन आहे ते गाठण्यासाठी तुम्ही खूप घाई करणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये, कारण 7 ऑफ वॉन्डचं पण कार्ड आहे. सो 7 ऑफ वॉन्ड हे एक स्ट्रगल आहे एखाद्या गोष्टी मिळवण्यासाठी, एखादे अपोजिशन्स परतवून लावण्यासाठी काहीतरी खूप एफर्ट्स घेणे हे दाखवते. आपल्याला स्वतःच्या इतकी मेहनत घेणे की एका पर्टिक्युलर पोझिशनवरती आपल्याला नेऊन ठेवणे, की कोणी आपल्याला त्या पोझिशनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, कुठलाही विरोध आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, असे एफर्ट्स घेणे. हे एफर्ट्स दाखवत आहेत, हेस्टी डिसिजन्स दाखवत आहेत या ऑक्टोबरमध्ये, जे तुम्ही ते घ्याल. काही बाबतीत तुम्हाला कुठल्या ना कुठल्या बाबतीत कम्युनिकेशन डेफिनेटली आहे, ईमेल थ्रू किंवा सोशल मीडिया थ्रू काही तुम्ही करणार असाल तर ते सोशल मीडियाचा वापर करून त्या दृष्टीने जर तुमचं काही काम काही प्लॅनिंग करणार असाल तर तेही होऊ शकतं, कारण हे कार्ड सोशल मीडिया दर्शवतो. सो ठीक आहे. दुसरं 4 ऑफ वॉन्ड हे एक प्रकारची अचिव्हमेंट आहे, किंवा सुरुवातीचं ऑक्टोबर महिन्यामध्ये कदाचित ही जी काही नवीन सुरुवात आहे, नवीन ऑपॉर्च्युनिटी, नवीन जॉब रेज, ही जी नवीन ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचं एक सुरुवातीचं तरी एक तुम्ही सेटअप कराल, त्यात काही करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, असं हे 4 ऑफ वॉन्डचं दाखवतं कार्ड. 4 ऑफ वॉन्ड म्हणजे एक 4 पिलर्स तुम्ही उभे केलेत, एखाद्या वास्तूचे 4 पिलर तुम्ही, की आता तुम्ही एक स्टेबल स्ट्रक्चर तुम्ही क्रिएट केलं आहे, फाउंडेशन केलं, त्याच्यावरती 4 भिंती तुम्ही 4 पिलर्स तुम्ही उभे केले आहेत. म्हणजे आता एक सुरुवातीचा जो म्हणता येईल ना आराखडा, तो तुमचा पूर्ण होणार आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये. जे काही तुम्ही लॉंग विजन ठेवून एखादं ध्येय मिळवण्यासाठी जे प्रयत्न सुरू करा, त्याचे सुरुवातीचे एफर्ट्स, एक सुरुवातीचं स्ट्रक्चर तुम्ही या ऑक्टोबरमध्ये करण्यासाठी तुम्ही सक्सेसफुल होणार आहात. आणि पेज ऑफ कप्सचं काळ आहे. सो त्या दृष्टीने एक वेगवेगळे मॉडेल्स वापराल, बिझनेस मेथड्स वापराल. करिअर आहे, सो बिझनेस मेथड तुम्ही त्या दृष्टीने वापराल, असं आहे हे कार्ड दाखवतं. इवन पेजेस हे मेसेंजर आहेत, आणि हे मी तुम्हाला म्हटलं ना, हे ईमेल दाखवतं, किंवा सोशल मीडिया, किंवा मेसेजेस, व्हॉट्सअप, इंटरनेटद्वारे जो कम्युनिकेशन आहे त्याचं कार्ड आहे. सो इन कंजंक्शन टू पेज ऑफ कप्स हे पेजेस हे मेसेंजर असतात. सो तुम्हाला डेफिनेटली मेसेज आहे, किंवा तुम्ही कम्युनिकेट कराल या महिन्यामध्ये. कदाचित तुमचा जॉब प्रोफाईल असा येईल की तुम्हाला वारंवार कोणाशी तरी संवाद साधावा लागतो आहे, कम्युनिकेट करावं लागतं आहे, अशा प्रकारचं तुमचं जॉब प्रोफाईल असू शकतं. असं नवीन जॉब जर तुम्ही कोणा घेणार असाल तर तो असा असेल, कदाचित कॉल सेंटर असू शकतो एखाद्याच्या बाबतीमध्ये, की जिथे सातत्यपूर्ण तुम्हाला, किंवा एखाद्याच्या क्वेरीज सॉल्व करणे, अशा प्रकारचा एखादा जॉब असू शकतो. सो
की जिथे कोणाशी तरी कॉन्टॅक्ट तुम्हाला करायचं आहे. एक पर्टिक्युलर एक मध्ये आता ह्यामध्ये तुम्हाला एक गर्ल्स दिसत आहेत, पण इथे एक व्यक्ती आहे आणि समोर हे बरेच बर्ड्स आहेत. व्यक्ती म्हणता येईल ना, सॉरी, इथे एक बर्ड आहे आणि एक समोर बरीच बर्ड्स आहेत. सो तुम्ही एका ठराविक चौकटीतून कनेक्शन साधताय कोणाशी तरी, असंही दिसतंय. सो ह्या कार्डचा जर तुम्ही विचार केलात, सो एक प्रकारे तुम्ही कोणाशी तरी कनेक्शन साधताय, संवाद साधताय. हे कदाचित फ्रेम असेल, एखादं माध्यम असेल, हे गज आहे ते, हे असंही दाखवतो. सो पेजेस आर मेसेंजर्स, आपलं कम्युनिकेटर्स, असं दिसतं. आणि लेटिंग गोचं कार्ड जे आहे ना, 8 ऑफ कप्सचं कार्ड, हे दाखवतं की जे काही करणार आहेत ना ते नवीन असेल. सो हा नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी हटके असेल. अगोदरच्याशी कदाचित त्याचा काही फारसा, अगोदरच्या अनुभवाचा कदाचित तुम्हाला काही फायदा होईल न होईल, पण सो हे एक नवीन पॅशन तुम्ही फॉलो करणार आणि ते त्याच्यासाठी कमिटेड राहणार. 2 पेजेस आहेत या स्प्रेडमध्ये. सो जनरली 2 पेजेस, तर बाकी कुठे नाही आहेत. सो पेज ऑफ कप्स आणि पेज ऑफ वॉन्ड 2 आहेत. सो जेव्हा 2 पेजेस असतात ना, तेव्हा कुठेतरी एक सोशल इन्व्हॉल्वमेंट किंवा सोशल इव्हेंट किंवा पब्लिक इन्व्हॉल्वमेंट असते, की म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये हे कार्ड्स मी तुम्हाला दाखवलं ना, की तुम्ही कुणाशी तरी बऱ्याच जणांशी संवाद साधताय असं दिसतंय. सो 2 पेजेस असेल तर कुठली तरी एक सोशल इन्व्हॉल्वमेंट असेल, की तुम्ही तुमच्या कामाच्या कक्षा ह्या फार मोठ्या असणार आहेत. सॅटर्नची एनर्जी आहे. सो कदाचित पब्लिकसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही. अर्थवॉर्मची एनर्जी पण बघितली आपण. अर्थवॉर्म जे असतात जे शेतकऱ्यांना उपयोगी पडतात आणि त्याचा एक सुपीकता वाढते जमिनीची अर्थवॉर्ममुळे, की अन्नधान्यांचं वाढ. आणि अन्नधान्य काय हे लोकांसाठीच असतं. सो तुम्ही जे काही करणार आहात ना त्याचा उपयोग या बऱ्याच लोकांना होईल. एक काहीतरी वास्ट, त्याला एक वास्ट व्ह्यू असेल असं दिसतंय मला इथे. आणि बॉटम ऑफ द डेक मोरॅलिटी, जे की आपला क्वीन ऑफ स्वोर्ड आहे. इथे ॲक्च्युली नावं नाही आहेत कार्डची, टायटल्स वेगवेगळे आहेत, फार कन्फ्युज. ही क्वीन ऑफ स्वोर्ड आहे. सो क्वीन ऑफ स्वोर्ड ही काय सांगते, काही बाबतीत काय डिसिजन्स तुम्ही अनबायस्ड डिसिजन, क्वीन ऑफ स्वोर्ड्स म्हणजे तुम्हाला अनबायस्ड डिसिजन्स घ्यावे लागतील. म्हणजे काय माहिती आहे का, किंवा काही डिसिजन्स आहेत की त्याच्या पूर्वी स्वतःचं लॉजिक रिझनिंग वापरून, इमोशन्स बाजूला ठेवून काही डिसिजन्स किंवा एखाद्या गोष्टीवरती तुमचा वर्क जॉब प्रोफाईल असा असेल की जेव्हा तुम्ही हे कम्युनिकेट करताय, ते कम्युनिकेट करण्याअगोदर तुम्हाला त्या गोष्टीवरती पूर्ण विचार करावा लागेल, तुमचं लॉजिक रिझनिंग वापरून. आणि कारण त्याचा एक बराच इफेक्ट होऊ शकतो. कदाचित तुमच्या विचार हे तुम्हाला इन्फ्लुएन्स करणारे असतील, इतरांना इन्फ्लुएन्स करणारे असतील. कारण ही पर्सनॅलिटी ही क्वीन आहे, ऑथॉरिटी आहे. सो तुम्ही कदाचित ॲज अ ऑथॉरिटी असणार आहेत काहीतरी करणारे. ॲज अ ऑथॉरिटी तुम्ही कोणाशी जेव्हा संवाद साधता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दाला एक महत्त्व असतं काहीतरी. सो क्वीन ऑफ स्वोर्ड ही कधी इमोशन्स येऊ देत नाही. क्वीन ऑफ स्वोर्ड इज अ अनबायस्ड जजमेंट, की कुठल्याही इमोशन्स तिच्या न्याय निर्णयाला बाधा आणू शकत नाही. सो तिचे जे न्यायनिर्णय असतात ते एक प्रकारे सगळ्या लॉजिक वापरून, परिस्थिती व्यवस्थित बघून, त्याला कुठले नियम आहेत काय आहेत त्या सगळ्याचा विचार करून तिचे जजमेंट्स असतात. ही राणी आहे, तशा प्रकारचे जजमेंट्स येते. सो तुमचे जे विचार असेल, तुमचं जे काही कम्युनिकेशन असेल ते तुम्हाला अशा प्रकारे काळजीपूर्वक करावं लागेल असं मला इथे एक जनरल आयडिया दिसते. आणि पेज ऑफ वॉन्ड हा प्लेफुलनेसचं कार्ड आहे. सो प्लेफुलनेसचं कार्ड हेही दाखवतो मला की काही बाबतीमध्ये तुम्हाला तुमच्या त्या वर्क एरियामध्ये, त्या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला हा प्लेफुलनेस आणण्याचा वाव आहे, की तुमची इमॅजिनेटिव्ह पॉवर. कारण वॉन्ड्स हे तुमची इमॅजिनेटिव्ह पॉवर आहे, तुमची एक विल पॉवर, इच्छाशक्ती, या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमचं कम्युनिकेशन जे काय आहे, संवाद, त्याच्यामध्ये एक प्लेफुलनेस आणू शकता. अशा प्रकारचं हे दिसतं की त्याला एक वाव आहे त्यामध्ये, तुमच्या त्या करिअरमध्ये किंवा नवीन जॉबमध्ये
की तुम्ही संवाद साधताना एक सो तो प्लेफुलनेस आणू शकता. सन इन पायसेसचं काळ असं दाखवतो की काही बाबतीमध्ये तुम्हाला एक कदाचित तुमच्या जॉबमध्ये काही सिक्रेटिव्ह गोष्टी असतील, सिक्रेटिव्ह नॉलेज तुम्हाला वापरावं लागेल किंवा काही विजन्स, म्हणजे एक प्रकारे कदाचित या संवादामध्ये काही सिक्रेटिव्हनेस तुम्हाला म्हणजे जे कम्युनिकेशन कराल त्यामध्ये एक काही बाबतीत तुम्हाला ती गुप्तता पाळावी लागेल असंही असू शकतं. असा एखादा असू शकेल प्रोफाईल. सो एक सर्वसाधारण मला असं दिसतं की तुमच्या या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही तुम्ही नव्याने एखादी नवीन संधी तुम्हाला येऊ घालणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक बऱ्यापैकी म्हणता येईल स्वतःला एक्सप्रेस करण्याची, इतरांशी कॉन्टॅक्ट करण्याची, कम्युनिकेट करण्याची संधी आहे. प्लेफुलनेस तुम्ही आणू शकाल. काही बाबतीमध्ये तुम्ही जे पूर्वी कष्ट केले त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. सो ज्या गोष्टी तुम्ही सुरुवात करणार त्यामध्ये तुमचं पूर्णपणे डिवोशन असणार आहे. एक तुम्ही 7 ऑफ वॉन्डचं कार्ड सांगतं की तुम्ही सगळ्या प्रकारचे विरोध तुम्ही परतवलावाल. एक तुम्ही स्वतःची एक उंची गाठाल आणि एक इनिशियल स्ट्रक्चर तरी त्या बाबतीत तुम्ही या महिन्यामध्ये एक रेडी करणार आहात. तुम्ही इनिशियली जे स्टेप्स घेण्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल होणार आहात असं इथे दिसतंय. कदाचित सिक्रेट ॲडमायररचं कार्ड सांगतं की तुमचं हे काम हे नावाजलं जाईल, त्याला एक चांगलं प्रॉपर रिकग्निशन मिळेल असं हे दिसते. काही हिडन गोष्टी ह्या एक्सपोज होण्याचे चान्सेस आहेत. काही कदाचित नवीन या जॉब ऑपॉर्च्युनिटीमधून तुमचे स्वतःचे हिडन टॅलेंट्स जे आहेत, कारण हे जे कार्ड आहे ना पायसेसची एनर्जी ना, पायसेस 12व्या स्थानामध्ये हे स्थान एक प्रकारचे आपले हिडन टॅलेंट्स दाखवतं. सो तिथे सूर्यप्रकाश आहे. सो ते कदाचित उजेडात येतील. तुमचे स्वतःचे हिडन टॅलेंट्स उजेडात येण्यासारखी ही एखादी तुमची जॉब ऑपॉर्च्युनिटी असू शकते असं मला दिसते. सो प्रॉस्पेरिटी लाईज असं दाखवतं की या प्रकारची जी संधी आहे, जे प्रॉस्पेक्ट्स आहेत त्यांना एक बेटर प्रॉस्पेक्ट्स आहेत, एक पुढे जाऊन तुम्हाला खूप फायदा देणारे आहेत असं मला दिसते. सो पाईल नंबर 3, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.